कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. हरी हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा हा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुम देवीवर सर्व सुखाचे आगरे बाप रखुमा देवी बरा सर्व सुखाचे आगर बाप रखुम देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरा सर्व सुखाचे आगर बाप रखुम देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुम देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरा
सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगरा बापर कुमा देवीवरा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा जय राम कृष्ण 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 राम कृष्ण जय राम कृष्ण साठविला हरी हृदय मंदिरी हृदय मंदिरी हृदय मंदिरी साठविला हरी जय हृदय मंदिरी जय हृदय मंदिरी जय हृदय मंदिरी साठविला हरी हृदय मंदिरी जय हृदय मंदिरी जय हृदय मंदिरी साठविला हरी जय हृदय मंदिरी जय हृदय मंदिरी जय हृदय मंदिरी यांची सरली येर झार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार त्यांची सरली धार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता हरी आला हाता मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता त्यांची सरली धार झाला सफल व्यापार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार कांची सरली धार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काहे उरोने देवरे काहे उरोने देवरे काहे उरोने देवरे तुका म्हणे हरी काही उरोने देवरी काही उरोने देवरे काही उरोने देवरी तुका म्हणे हरी काहे उरोने देवरे काहे उरोने देवरी काहे उरोने देवरे तुका म्हणे हरी काही उरोने देवरी काही उरोने देवरे काही उरोने देवरी त्यांची सरली धार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार कांती सरली धार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार विडोबार रखुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई देव ढोबार कुमाई देव ढोबार कुमाई हो पार कुमाई
अपार कुमाई और कुमाई सटवी लहरी सटवी लहरी सटवी लहरी सटवी लहरी सठवी लहरी सठवी लहरी सठवी लहरी सठवी लहरी सटवी लहरी सटवी लहरी सटवी लहरी सटवी लहरी सटवी लहरी सटवी लहरी सठवी 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 लहरी जी हृदय मंदिर जी हृदय मंदिर त्यांची सरली रे जाऱ्या त्यांची सरली रे जाऱ्या त्यांची सरली रे जाऱ्या त्यांची सरली रे जाऱ्या कांती सरली रे जाऱ्या हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली धार त्यांची सरली धार त्यांची सरली धार त्यांची सरली धार झाला सफल व्यापार झाला झाला सफल व्यापार झाला
सफल सफल व्यापार जल सफल व्यापार जल सफल व्यापार हा हा झाला सब झाला झाला सफल झाला सफल झाला 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 साहेब झाला सफल व्यापार 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 झाला सफल झाला सफल व्यापार झाला झाला सफल व्यापार झाला सफल झाला सफल झाला सफल झाला सफल झाला झाला सफल झाला 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 सफल व्यापार झाला सफल व्यापार त्यांची सरली रे जरा 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 त्यांचे सरली सरली रे जा
विठ्ठल 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 हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हर विठ्ठल हर विठ्ठल 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 हर विठ्ठल हर विठ्ठल 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 महाराज साठविला हरी जिहि हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार हरी आला हाता मग कैची भयचिंता त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार तुका म्हणे हरी काही ओरू नेदी उरी त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तू का बाबाजी सद्गुरु दास तू का बाबाजी सद्गुरु दास तू का पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची जेने पंढरी सारिखाच्या पोला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयीरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला विठला विठ्ठल 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 साठविला हरी जिहि हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा मानवी जीवनाची परिपूर्णता सांगणारा हा अभंग आहे असं म्हणा किंवा मानवी जीवनाची सफलता सांगणारा हा अभंग आहे असं म्हणा किंवा भगवत भक्ताचं वर्णन करणारा हा अभंग आहे असं म्हणा विठ्ठल 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 पवित्र भूमीमध्ये संगम या ठिकाणी क्षेत्रामध्ये सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही थोर परंपरा आजतागायत चालत आल्या शेकडो वर्षाची परंपरा ज्या भूमीला आहे ती संतराज महाराजांची भूमी आहे योगीराज संतराज महाराजांची भूमी म्हणून सर्वदूर अशी प्रसिद्ध असलेली भूमी
महाराजांच्याच समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आणि यशोदाक्कांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा सुरू असणारा उत्सव आणि माझ्याकडे आलेली ही पारंपरिक कीर्तन सेवा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगाकडे पाहिल्यानंतर हा अभंग अनेकदा आपल्या कानावर हे शब्द पडलेले आहेत, पण या अभंगाची भूमिका मांडताना मला ज्या शब्दाकडे अगोदर घेऊन आपल्याला जायचं आहे तो शब्द असा आहे, त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. ही जी महाराजांची अभंगाच्या दुसऱ्या चरणातली भाषा आहे की नाही, ती फार महत्त्वाची भाषा आहे. त्यांची सरली येरझार, हा जो त्यांची शब्द आहे की नाही तो आपल्याला संतराज महाराजांकडे घेऊन जाणार आहे. त्यांची शब्द हा आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांकडे घेऊन जाणार आहे. त्यांची शब्द हा आपल्याला एकनाथ महाराजांकडे घेऊन जाणार आहे, किंवा त्यांची शब्द हा नामदेव महाराजांचं आदी करून सर्व संतांचा उल्लेख करणारा हा शब्द आहे. त्यांची म्हणजे मग त्यांची येरझार सरली, येरझार संपली. कोणाकोणाची येरझार संपली? मग हे तीनही चरण तुम्ही त्याच्याकरता लावा. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची येरझार सरली. त्यानंतर दुसरा विचार मानता येईल, हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची येरझार सरली. आणि तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी त्यांची येरझार संपली. म्हणजे त्यांची हा शब्द या तिन्ही चरणाकडेला बहुतेक आपल्याला सिद्धांत, ज्या अभंगामध्ये जो सिद्धांत असतो ना, बहुतांशी द्रुपद हे सिद्धांताचं असतं. द्रुपद हे सिद्धांताचं असतं. बरेचदा दुसरं चरण द्रुपद असतं अशातला भाग नाही. काही अभंगाला पहिलं चरण द्रुपद आहे, काही अभंगाला चौथं चरण द्रुपद आहे, काही अभंग असे आहेत की त्याला द्रुपदच नाही. असेही काही गाथ्यामध्ये आपल्याला अभंग दिसून येतात. परंतु साधारणतः आपल्याकडे दुसरं चरण हे द्रुपदाचं चरण म्हटलं जातं आणि बहुतांशी त्याच्यामध्येच पूर्ण अभंगाचा सिद्धांत सांगितलेला असतो. विठ्ठला विठ्ठल 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 यातून आपल्याला लक्षात आलं की त्यांची येरझार सरली, त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. हे सांगत असताना झाला सफळ आणि व्यापार, इथला सफळ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. सफळ या शब्दाचा अर्थ आहे सफल, म्हणजे फल प्राप्त झालं. निष्फल वेगळं आणि सफल वेगळं. ऐका, निष्फल आणि सफलामध्ये दोन शब्द आपल्या कानावर अनेकदा पडलेले आपल्याला दिसून येतात. एखादा उद्योग आपण करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये जर पाहिजे तशा पद्धतीचा नफा नाही झाला तर आपण काय म्हणतो, करायला गेलो हो परंतु निष्फळ झालं. आपण म्हणतो नाही, मिळालं नाही की निष्फळ म्हणायची सवय आहे आणि मिळालं की सफल म्हणायची सवय आहे. एवढा तरी साधी गोष्ट आहे. आपल्याला मिळालं की निष्फल म्हणायची सवय आहे आणि मिळालं की आपल्याला सफल म्हणायची सवय आहे आणि नाही मिळालं की आपल्याला निष्फल म्हणण्याची सवय आहे. आपल्याला पाहिजे ते नाही मिळालं आपण म्हणतो जीवन निष्फळ झालं, आपल्याला पाहिजे ते मिळालं आपण म्हणतो जीवन सफळ झालं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल थोडा तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर मिळालं तेच सफल झालं आणि जे मिळालं नाही ते निष्फळ झालं. एवढाच आपल्याला निष्फळ आणि सफलतेचा विचार करता येईल का हो? थोडा तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर सफलतेचं द्योतक वर्णन करत असताना तत्वज्ञानाने असं सांगितलंय, आपल्याजवळ असलेलं निघून जावं आणि आपल्याला आपलंच असलेलं मिळावं, याला खऱ्या अर्थाने सफळ म्हटलं जातं. मी पुन्हा सांगतो, आपल्याला आपल्याजवळ असलेलं नको असलेलं निघून जावं आणि आपलंच आपल्याला कळावं, यालाच खऱ्या अर्थाने सफळ म्हटलं जातं. मी तुमच्या ऐकण्यातला एक वेदांतातला विचार सांगून पुढे जातो म्हणजे आपल्या लक्षात येईल सगळं. अनेकदा मोक्ष शब्दाची व्याख्या करताना वेदांतांनी व्याख्या काय केली आहे, आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती, एवढे तर शब्द आपल्या अनेकदा कानावर आहे. म्हणजे आत्यंतिक दुःख निवृत्ती हाही शब्द महत्त्वाचा आहे आणि परमानंद प्राप्ती हाही शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे दुःखाची निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती याला मोक्ष म्हटलं जातं. आणि मोक्ष हे जीवनाची सफलता आहे. मोक्ष हे जीवनाची सफलता आहे. नाहीतरी सगळ्यात परमपुरुषार्थ म्हणून काही सांगितलं असेल तर तो मोक्ष सांगितला. धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यातला परमपुरुषार्थ, चौथा पुरुषार्थ म्हणून मोक्षाकडे पाहिलं जातं. ते धर्माचा विचार काय करायचा, अर्थाचा विचार काय करायचा, कामाचा विचार काय करायचा, आत्ता सध्या माझा तो विषय नाही आहे. पण मोक्षाचा विचार करताना मात्र आपल्याकडे दोन पद्धतीने केलेला दिसून येतो. आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती. म्हणजे दुःखाची निवृत्ती हेही मोक्षाचं वर्णन आहे आणि परमानंद प्राप्ती हेही मोक्षाचं वर्णन आहे. म्हणजे मोक्ष नावाची जी काही घटना आहे किंवा जी काही अवस्था आहे ती सफल व्हायची असेल तर दोन गोष्टी व्हाव्या लागतील. काय? दुःख निवृत्त व्हावं लागेल आणि आनंद प्राप्त व्हावं लागेल. म्हणजे निवृत्ती आणि प्राप्ती या दोन्ही गोष्टी सफलतेमध्ये उपयुक्त आहेत. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हाच विषय समजून सांगण्याकरता मी दुसरा एक विचार सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. दुसरा एक आणखीन एक विचार सांगतो, आपल्या लक्षात येईल. मानवी जीवन सफल होण्याकरिता आपल्या ऐकण्यातला जर अभंग तुकोबारांचा पाहायचा झाला तर विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, या दोन्ही गोष्टी परिपूर्णतेत आहेत. म्हणजे फक्त अंगी ब्रह्मरस ठसावला असं तुकोबाराय सांगत नाहीत, किंवा फक्त विषयी विसर पडिला निशेष असं तुकोबाराय सांगत नाहीत. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा. हे पुढचं काय जे असेल ते असेल. म्हणजे या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जाऊ द्या, मी ज्ञानेश्वरीतली एक ओवी सांगतो. आपल्याला माहीत असेल नाही माहीत असेल मला माहीत नाही, परंतु पूज्यश्री नाथ महाराज माझ्यासमोर आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोगाचं चिंतन करत असताना काही स्थितप्रज्ञाचा विचार शेवटी आपल्याला भगवंताच्या आणि अर्जुनाच्या संवादातून बाहेर पडलेला दिसून येतो. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्या स्थितप्रज्ञाचं वर्णन करताना फार गोड केलेलं आहे. म्हणजे भगवान जेव्हा स्थितप्रज्ञाबद्दल बोलतात, प्रजाहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनैव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते, ही जी स्थितप्रज्ञाची व्याख्या भगवंतांनी गीतेमध्ये सांगितली, ही जरा कळायला कठीण वाटत असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र त्या स्थितप्रज्ञाचं वर्णन एका ओवीमध्ये फार गोड केलंय. ज्ञानोबाराय बोलतात, तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती, जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय. ही ओवी फार महत्त्वाची आहे. तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती आणि जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय. मी ही ओवी मला सगळी ओवी सोडवायची नाहीये, पण मला त्याच्यातले 2 शब्द महत्त्वाचे सांगायचे आहेत. आपला जो विषय चाललाय की नाही मागापासून, निवृत्ती आणि प्राप्ती, याच्यातले ह्या दोन्ही शब्दाचा विचार या ओवीमध्ये दिसून येतो. पहा काय आहे. तै शरीर भाव नासती, नासती शब्द आला की नाही, याच्याकडे एक लक्ष द्या. आणि सोहम भाव प्रतीती, या प्रतीती शब्दाकडे एक लक्ष द्या. म्हणजे शरीर भाव नासती आणि सोहम भाव प्रतीती या दोन्ही गोष्टी सफलतेचं द्योतक आहेत. विठ्ठल 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 आता हा स्वतंत्र विचार आहे की याच्यामध्ये शरीर भाव नासती अगोदर होतं का सोहम भाव प्रतीती अगोदर होती, हा स्वतंत्र विचार आहे. पण आपल्याला ओवीतूनच उत्तर पाहायचं झालं तर तुम्ही घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरी उघडा आणि त्या ज्ञानेश्वरीमधल्या 2 शब्दाकडे आवर्जून लक्ष द्या. ज्ञानेश्वरीतली ही ओवी सुरुवात करतानाच ज्ञानोबारांनी अशी केली आहे, तै शरीर भाव नासती, इथला तै शब्द याला एक अंडरलाईन करा. आणि पुढच्या अर्ध्यामध्ये जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय, इथला जय शब्द त्याला एक अंडरलाईन करा. म्हणजे तै आणि जय या 2 शब्दाचे अर्थ जर बघायची झाली तर तै या शब्दाचा अर्थ तेव्हा आणि जय या शब्दाचा अर्थ जेव्हा. आणि म्हणून या ओवीचा अन्वय करताना आपल्याला असा करावा लागेल, जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय, तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती. आणि या ओवीच्या अन्वयाने आपल्याला या अभंगाचा, या तुकाराम महाराजांच्या विषयी विसर पडलेला या अभंगाचा सुद्धा अन्वय असा करावा लागेल, अंगी ब्रह्मरस ठसावला मग विषयी विसर पडिला निशेष. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला उदाहरण जुने कीर्तन करायला एक सोपं उदाहरण द्यायचे, काही नाही, सोपं उदाहरण. आपण रस्त्याने चालत असताना, चालताना कसं चालत असतो बघा तुम्ही, आपण एक पाय टाकत असतो. जेव्हा एक पाय उजवा असेल डावा असेल, जे काही त्याच्यामध्ये मला आत्ता भांडणं लावायची नाहीत उजव्यातली आणि डाव्यातली, तर आपण काय करतो, एक पाय पुढं टाकतो आणि उजवा पाय समजा पुढं टाकला की मग काय करतो आपण, डावा पाय पाठीमागटला उचलतो. म्हणजे पुढं एक पाय टाकल्यानंतर मग दुसरा पाय उचलला जातो. दुसरा पाय अगोदर उचलायचा आणि मग पुढचा दुसरा पाय, पहिला पाय टाकायचा असं होत नाही. म्हणजे अगोदर पुढे एक पाय टाकला जातो आणि मग दुसरा पाय उचलला जातो. हे मी का सांगायला लागलो, एक पाय टाकणं म्हणजे सोहम भाव प्रतीती प्रगट होय हे होणं, आणि मग दुसरा पाय उचलणं म्हणजे शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती, किंवा अंगी ब्रह्मरस ठसावला म्हणजे एक पाय पुढे टाकणं आहे आणि मग विषयी विसर पडिला निशेष हा दुसरा पाय उचलणं आहे. विठ्ठल विठ्ठल त्या रामायणामध्ये ते सुमंत जेव्हा प्रभू रामचंद्रांना बोलविण्याकरता जातो, त्याचं एक स्वतंत्र चिंतन भावार्थ रामायणामध्ये मांडलेलं आहे. भावार्थ रामायणामध्ये जेव्हा तो सुमंत ते दशरथ राजाने त्याला बोलवलं, जा म्हणून सांगितलं, काय जे असेल ते, इतकं सगळं आपल्याला आत्ता वाढवायचं नाही आहे. तर ते काही वेळेस काही गोष्टी काय आहे, सगळं शॉर्ट चाललंय कोरोनाच्या काळात, तर कशाला विस्तार आपण करायचा, सगळंच आता लहानवर आलेलं आहे, थोडक्यात भागवा थोडक्यात भावा असं जर सरकार आपल्याला सांगत असेल, गर्दी करू नका, तर आपण तरी बोलण्याची गर्दी का करा, थोडक्यात घेतो. मी सगळं रामायण सांगण्यात वेळ घालवत नाही, थोडक्यात मांडतो मी, फक्त आपल्याला थोडक्यात याच्याकरता मांडतो. काय आहे ते, सुमंत जेव्हा प्रभू रामचंद्रांना भेटायला जातो का नाही, तेव्हा प्रभू रामचंद्रांना भेटायला जात असताना
14 दरवाजे त्याला लागले असं नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये वर्णन केलं आहे. 14 दरवाज्यांचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यातले पहिले 7 दरवाजे आणि दुसरे 7 दरवाजे असे नाथ महाराजांनीच 2 विभाग केलेले आहेत. ते विभाग का केलेले आहेत त्याच्यामध्ये नाथ महाराजांना असं सुचवायचं आहे, पहिल्या 7 दरवाज्यामध्ये सुमंताने काय टाकलं आणि पुढच्या 7 दरवाज्यामध्ये सुमंताने काही मिळविलं, अशा दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिल्या 7 दरवाज्यामध्ये टाकायचं आहे आणि दुसऱ्या 7 दरवाज्यामध्ये मिळवायचं आहे, तेव्हा प्रभू रामचंद्रांची गाठ पडणार आहे. म्हणजे प्रभू रामचंद्रांची गाठ पडण्याकरिता फक्त मिळवणं एवढंच चालत नाही आणि फक्त टाकणं एवढंच चालत नाही. काही टाकावं लागतं आणि काही मिळवावं लागतं, त्याच्याशिवाय प्रभू रामचंद्रांची गाठ पडत नाही. आता काय काय टाकलं आणि काय काय मिळवलं हा स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. रथ सांडोनी पहिले द्वारी अशी सुरुवात नाथ महाराजांनी केलेली आहे. रथ कुठं सोडला, छत्र चामर कुठं सोडले, अर्थ कुठं सोडले, स्वार्थ कुठं सोडला, हे सगळं सोडलं एक एक सांगितलं. आणि मग काय काय मिळवलं म्हणताना श्रवण कसं मिळवलं, मनन कसं मिळवलं, निधिध्यासन कसं मिळवलं, हे मिळवलं सांगितलेली 7 दरवाजे आहेत. म्हणजे टाकायचे 7 दरवाजे आणि मिळवायचे 7 दरवाजे, याचा अर्थ त्याग आणि भोग या दोन्हीचाही समन्वय झाल्याशिवाय फलापर्यंत पोहोचता येत नाही. विठाला 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 जाऊ द्या. माझा विषय एवढाच होता, निवृत्ती आणि प्राप्ती या दोन्ही गोष्टी सफलतेकरता महत्त्वाच्या आहेत. आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती या दोन्ही गोष्टी आपल्याला सफलतेकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. या दोन्ही गोष्टी आपल्या परिपूर्णतेचं लक्षण सांगणारे आहेत. जीवन परिपूर्ण व्हावं असं आपल्याकडे म्हटलं जातं. बऱ्याचदा काही लोक उपदेश करताना असं सांगतात, माणसाने केलं तर चांगलं करावं, पूर्ण करावं, अर्धवट काही करू नये असं म्हणतात. किंवा त्याच्यात जाणार आहेस ना तू, पूर्ण होऊन ये असं म्हटलं जातं. काही वेळेस आपण एखाद्या गोष्टीमध्ये आपण गेलो की माणसाने आम्ही कॉलेजमध्ये असताना आमचे प्राचार्य आम्हाला सांगायचे, ते एक वाक्य सांगायचे. ते म्हणायचे, जिथं जिथं टॉप आहे तिथं व्हॅकन्सी आहे असं म्हणायचे. त्यांचा इंग्रजीतले हे दोन्ही शब्द माहिती आहेत तुम्हाला, मी वेगळे सांगायची गरज नाही. म्हणजे जिथं जिथं तुम्ही टॉप आहात, म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही उंच जाल तिथं तुम्हाला मोकळीक आहे, तिथं तुम्हाला वाव आहे. वाव शब्द वापरतो म्हणजे कळेल. जिथं जिथं तुम्ही उच्च पदावर जाल तिथं तुम्हाला वाव आहे. बऱ्याचदा लोक काय म्हणतात, जिकडं तिकडं गर्दी झाली असा शब्द वापरला जातो. नोकरी करा म्हटलं तर म्हणतो, अहो नोकरीमध्ये गर्दीच आहे, हो काय सांगायचं. व्यापार करायला सुरुवात करावी म्हटलं तर व्यापार काय कमी आहेत का? एक दुकानाचे वेगवेगळी दुकानं कितीतरी, औषधाचीच दुकानं, एकच गावामध्ये दुकानं असतं असं कुठं झालंय का? 3-3, 4-4 दुकानं झालं. मग तो काय म्हणतो, दुकान टाकून काय उपयोग आहे, व्यापार करून काही उपयोग नाही. नोकरी करायला गेलो, नोकरीमध्ये गर्दी आहे, नोकरी करून उपयोग नाही. शेती करायला गेलो, सगळ्यांनी शेती करून कसं काय जमेल, शेती करायचा उपयोग नाही. मग इकडे ये, आता आमच्याकडेही गर्दी झाली फार, गर्दी झाली आता आमच्याकडे. बरं, आमच्यात आता पोट प्रकार पडलेले आहेत. मृदंग वादनाची वेगळी, गायनाची वेगळी, कीर्तनकाराची वेगळी, त्याच्यामध्येही गर्दी झाली. आता पुष्कळ मृदंग वादक झाले, आता पुष्कळ गायक झाले, आता पुष्कळ कीर्तनकार झाले. बरोबर आहे काय? अहो काय करावं आता, तिकडेही काही लगा. पण असं जरी असलं तरी एक वाक्य बोलू, तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा, त्याच्यामध्ये जर उच्च असाल ना तिथं वाव आहे. त्याच्यामध्ये जर उच्च असाल ना तिथं वाव आहे, तिथं गर्दी नाही. जिथं तुम्हाला मृदंगच वाजवायचा असेल तर एकनाथ महाराजांसारखं झाला तर वावच वाव आहे, नाथ महाराजांसारखं झालं तर वावच वाव आहे, त्याच्यात तडजोड नाही. कारण मी त्यांची स्तुती करण्याकरता उभा आहे अशा भाग नाही. मी खूप लहान असल्यापासून मी आळंदीमध्ये गेलो की नाथ महाराज मला ओळखतही नव्हते. मी त्यांच्याकडे जायचो, त्यांना भेटायचो, दर्शन घेऊन जायचो, तरी नाथ महाराज माझी तारीख घेण्याकरता अनेक फोन करतात, ती गोष्ट निराळी. पण मी त्या काळामध्ये आळंदीला वारीला गेलो की मी आवर्जून नाथ महाराजांकडे जायचो, पाया पडून निघून जायचो. काही माणसं अशी असतात की ती अंतःकरणातली श्रद्धेची माणसं कायम. एकनाथ महाराज, गोष्टी महाराज त्या काळातही तसेच होते आणि आजही तसेच आहेत. त्यांच्यामध्ये कोणताही कमी जास्तीपणा झाला नाही. याचं कारणच आहे, जो उच्च पदाला जातो त्याला भरपूर वाव असते, त्याचा कमी जास्तीपणा कधी होत नाही. भजनामध्ये काही माणसं आपल्याकडे संप्रदायामध्ये अशी आहेत, आजही काही परंपरेतली नावं आपल्याला अशी घेता येतील की ज्या नावाला तडजोड नाही. आपण असं नाव घेतल्या म्हणतो की बस झालं हो, त्यांच्या पुढे आता दुसरं कोणी बोलूच शकत नाही, असं काही भजनाची नावं घेतो. पंढरपुरामध्ये फड परंपरेमध्ये, मी पंढरपुरामध्ये राहत असल्यामुळे मला बहुतांशी जास्तीत जास्त माहिती मला तिथली आहे. पंढरपुरातल्या फड परंपरेमध्ये नाथ महाराजांना माहिती आहे, वैकुंठवासी तात्यासाहेब महाराज वास्कर आबा यांचं जर नाव घेतलं तर पुढं कोणी परंपरेचा विचार सांगायचं
करायची आवश्यकताच राहणार नाही. काही काही माणसं त्या त्या क्षेत्रातली भीष्माचार्य होऊन गेली. महाराज, तत्वज्ञानाचा आणि वारकरी परंपरेचा समन्वय करणारं नाव जर बघितलं झालं तर वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांचं नाव घेतलं की त्यांच्या पुढं दुसरं कोणाची नाव घेण्याची आपल्याला गरजच पडणार नाही, कारण त्या क्षेत्रातलं ते दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला पाहता येईल. मी हे सगळं का सांगायला लागलो? जिथं जिथं तुम्ही उच्च पदाला जाल तिथं तिथं आपल्या गोष्टीला वाव आहे. मग पूर्ण जीवन नेमकं कोणतं आहे? ज्या क्षेत्रामध्ये आपण गेलो त्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे त्याला वाहून घेणं जरा जाऊ द्या. मी त्याच्यात किती मिळवलं हे म्हणण्यापेक्षा एक वाक्य सांगू का? तुम्ही जे क्षेत्र निवडलंय त्याला तुम्ही किती समर्पण आहे त्याच्यावर त्या क्षेत्राची परिपूर्णता आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यामुळे परिपूर्णतेचं अवच्छेदक जर माझ्या दृष्टीने मी एक लहान विद्यार्थी आहे तुमच्या पुढे, पण मला असं वाटतं की परिपूर्णतेचं अवच्छेदक जर काय असेल तर आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्राला आपण किती समर्पण झालोय तेच आपलं त्या क्षेत्रातलं परिपूर्णतेचं अवच्छेदक असेल. त्याला किती समर्पण झालोय. जरा माफी मागून एक वाक्य बोलू, त्याच्यावर किती मिळवलं हे परिपूर्णतेचं लक्षण नाही. हे परिपूर्णतेचं लक्षण नाही. मी या गोष्टीवर किती मिळवलं, थोडं आणखीन जाहीर माफी मागून संतराज महाराजांच्या दारात असल्यामुळे बोलतो. मी कीर्तनावर किती मिळवलं त्याच्यावर माझी परिपूर्णता नाही. मी कीर्तनाला किती समर्पण केलं याच्यावर खरी परिपूर्णता आहे. मी त्या कीर्तन नावाच्या संहितेला मी किती समर्पण झालो. मी मृदंग नावाच्या संहितेला किती समर्पण झालो. मी गायन नावाच्या संहितेला किती समर्पण झालो. मी भजन नावाच्या संहितेला किती समर्पण झालो. ती समर्पणता त्या त्या क्षेत्राची परिपूर्णता असते. मी हे सगळं का सांगायला लागलो? जीवन परिपूर्ण व्हावं, परिपूर्ण व्हावं म्हणजे नेमकं काय? कारण झाला सफळ व्यापार. सफलता हे परिपूर्णतेचा विचार जर आपल्याला सांगायचा असेल तर ही परिपूर्णता आणखीन एक याच्यातली गंमत आहे. काय आहे? पूर्ण हा शब्द आपल्याला जेव्हा ऐकायचा असतो किंवा पूर्ण हा शब्द जेव्हा आपल्या अनुभवात आणायचा असतो त्याच्या विरुद्धार्थी शब्दाची जाणीव असणं फार गरजेचं असतं. त्याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अपूर्ण. म्हणजे पूर्ण या शब्दाची जर आपल्याला अनुभूती यावयाची असेल तर अपूर्णतेची जाणीव असणं ही पूर्ण या शब्दाच्या अनुभूतीची पहिली पायरी आहे. माझं पुन्हा एकदा वाक्य ऐका. आपल्याला पूर्ण याची जर अनुभूती यावयाची असेल तर अपूर्णतेची जाणीव असणं ही त्याची पहिली पायरी आहे. आपल्याकडे सांगितलं जातं ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आपल्याकडे म्हणच आहे मराठी भाषेमध्ये. याचा अर्थच एवढा आहे हो, अपूर्णतेची जाणीव असल्याशिवाय माणूस पूर्णतेकडे जाऊ शकत नाही. विठ्ठल 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 म्हणजे सोप्या भाषेत बोलायचं झालं तर मला पूर्ण व्हायचं आहे हे जेव्हा माझ्या डोळ्यासमोर येतं तेव्हा अगोदर मी अपूर्ण आहे हे मला कळालं पाहिजे. जाऊ द्या, मी सोपं बोलतो म्हणजे कळेल. मला सुख मिळावं असं जेव्हा वाटायचं आहे, जेव्हा मला सुख मिळावं असं वाटतं तेव्हा माझ्याकडे दुःख आहे याची जाणीव अगोदर झाली पाहिजे. दुःखाची जाणीव झाल्याशिवाय सुखाची इच्छा निर्माणच होऊ शकत नाही. महाराज, दुःखाची जाणीव झाल्याशिवाय सुखाची इच्छा निर्माण होत नाही. म्हणजे सुखाच्या प्राप्तीकरिता दुःखाची जाणीव हे सुखाच्या प्राप्तीची पहिली पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही. दुःखाची जाणीव, माझ्याकडे काय दुःख आहे, मी कोणत्या दुःखात अडकलो आहे हे दुःखाची जाणीव मला असणं गरजेचं आहे. या ज्या दुःखामध्ये मी अडकलो आहे, मला ज्या सुखाकरता मी प्रयत्न करायला लागलो, पण त्या सुखाकरता प्रयत्न करत असताना या सुखाकरता मी का प्रयत्न करायला लागलो? कारण ज्या दुःखात अडकलो या दुःखाची जाणीव मला आहे. मी आपल्या ऐकण्यातलं एक प्रमाण देतो म्हणजे कळेल. नाटामध्ये महाराजांची अगदी सोपी सरळ भाषा आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दाही दिशा शिन पावला. पुढचं महत्वाचं आहे, माया वेष्टीला जीव माझा. हे जे माया वेष्टीला जीव माझा आहे की नाही, हे फार महत्त्वाचं आहे. कारण माया वेष्टीला असं कळाल्याशिवाय मायेतून बाजूला जायचं आहे हे कळत नसतं. अगोदर मी मायेत अडकलोय हे कळाल्याशिवाय मला मायेतून बाजूला जायचं आहे हे कळत नाही. मी अज्ञानामध्ये आहे हे कळाल्याशिवाय मला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे हे कळत नसतं. म्हणून तत्वज्ञानाने वाक्य असं सांगितलंय, ज्ञानप्राप्तीकरिता काय असावं लागतं, ज्ञानप्राप्ती करता काय असावं लागतं, असा जेव्हा तत्वज्ञानात वेदांतात प्रश्न विचारला, मग ते विवेक कुणी सांगितलं, कुणी वैराग्य सांगितलं, कुणी शमदमादिष्टक संपत्ती सांगितली, मुमुक्षुता सांगितली, श्रवण मनन निदिध्यासन तत्व पदार्थ शोधन वगैरे वगैरे वेदांतांनी पुष्कळ विचार केला. पण मी सांगू का, मला संस्काराने जेवढा ज्ञान आहे, मला जेवढा अभ्यास माझा झाला, किंवा आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे, ते म्हणायचे ज्ञानप्राप्ती करता काय असावं, तर ते म्हणायचे, गमतीने म्हणायचं, अज्ञानाची जाणीव असावी, त्याच्याशिवाय ज्ञानप्राप्तीकडे जाता येत नाही. अज्ञानाची जाणीव, अज्ञानाचं ज्ञान हे ज्ञानप्राप्ती करता अत्यंत महत्त्वाचं आहे. अज्ञानाचं ज्ञान हे ज्ञानाकरता महत्त्वाचं आहे. पुन्हा शब्द वापरतो,
अज्ञानाचं ज्ञान हे ज्ञानाकरिता महत्त्वाचं आहे. आता बरेच गोंधळ होण्यासारखे आहेत. अज्ञानाचं ज्ञान म्हणत असतानाचा ज्ञान शब्द कोणता आणि ज्ञानाकरिता म्हणत असताना ज्ञान शब्द कोणता. त्यामुळे ज्ञानाचा 3-4 पद्धतीने विचार केलेला आपल्याला दिसून येतो. मी आपल्याला त्याचे उल्लेख करून जातो म्हणजे कळेल. सप्रकारक ज्ञान वेगळं, सविषयक ज्ञान वेगळं, आश्रय ज्ञान वेगळं, वृत्तिक ज्ञान वेगळं आणि स्वरूपभूत ज्ञान वेगळं. असा ज्ञानाचा 5 पद्धतीने विचार आपल्याला वेदांतांनी केलेला दिसून येतो. मुख्यतः 2च प्रकार सांगितले, एक वृत्तिज्ञान आणि दुसरं स्वरूपज्ञान. पण समजा आपल्याला कळावं म्हणून जर विस्तार करायचा झाला तर या 5 प्रकाराचा विस्तार करा. सप्रकारक ज्ञान, सविषयक ज्ञान, आश्रय ज्ञान, वृत्तिक ज्ञान आणि स्वरूपभूत ज्ञान. मी उदाहरणं देतो म्हणजे आपल्याला कळेल. सप्रकारक ज्ञान याच्याकरता तत्वज्ञानाने उदाहरण असं दिलंय, शुक्लो घटाहा. शुक्लो घटाहा, शुक्लो या शब्दाचा अर्थ पांढरा. घट हा पांढरा आहे असं जेव्हा उच्चार केला जातो का नाही, अहो हा घट पांढरा आहे असं जेव्हा म्हटलं जातं का नाही, त्याच्यामध्ये काय काय आहेत? 3 गोष्टी आहेत. ऐका, कोणकोणत्या गोष्टी आहेत? घट ही एक गोष्ट आहे, पांढरा ही एक गोष्ट आहे आणि आहे ही एक गोष्ट आहे. हा आहे सुद्धा फार महत्त्वाचा आहे. घट, पांढरा आणि आहे याच्यातला घट हे विशेष्य, पांढरा हे विशेषण आणि आहे ही वृत्ती. त्यामुळे वृत्ती, विषय आणि विशेषण हे तिघही एकत्रित येतात, त्याला सप्रकारक ज्ञान म्हटलं जातं. विठ्ठल 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 हे तिन्ही गोष्टी एकत्रित येतात, त्याला सप्रकारक ज्ञान असं म्हटलं जातं. आता सप्रकारक ज्ञान वेगळं, सविषयक ज्ञान वेगळं. सविषयक ज्ञान म्हणत असताना अयम घटा हा म्हणजे हा घट आहे एवढंच जर उच्चार केला, हा घट आहे म्हणत असताना केवळ घट आणि आहे या दोन्हीच गोष्टी आहेत फक्त. इथं विशेषणाचा उच्चार नाही आहे, पांढरा काळा तांबडा वगैरे वगैरे असलं काही नाही आहे. फक्त घट आणि आहे एवढे 2च शब्द आहेत. याला विषय आणि वृत्ती दोन्ही एकत्रित येतं तेव्हा सविषयक ज्ञान होतं असं म्हटलं जातं. म्हणजे किंवा अहम ज्ञानवान, ज्ञान माझ्या ठिकाणी आहे याला आश्रय ज्ञान असं म्हटलं जातं. अहम ब्रह्म अस्मी याला वृत्तिक ज्ञान असं म्हटलं जातं. मी हे सगळं का सांगायला लागलो, मला शेवटचा मुद्दा महत्त्वाचा सांगायचा आहे. जिथं विषयही नाही आहे, विशेषणही नाही आहे आणि वृत्तीही राहत नाही त्याला स्वरूपभूत ज्ञान म्हटलं जातं. जिथं विषयही नाही, विशेषणही नाही आणि वृत्तीही नाही. जरा आणखीन पुढं बोलतो, अहम ब्रह्म अस्मी याच्यामध्ये तरी कमीत कमी वृत्ती आहे, पण सर्वम खल्विदम ब्रह्म याच्यात वृत्तीही नाही. जरा वृत्तीच्याही पलीकडे घेऊन जाणारं ज्ञान, वृत्तीच्याही पलीकडे घेऊन जाणारं जे ज्ञान आहे त्याला खऱ्या अर्थानं स्वरूपभूत ज्ञान म्हटलं. विठ्ठल 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 मी उदाहरणं देतो म्हणजे कळेल आपल्याला. जे बदलत ते वृत्तीज्ञान म्हणा आणि जे बदलत नाही त्याला स्वरूपज्ञान म्हणा. बघा तुम्ही, आपण एखाद्या नवीन गावात जातो, नवीन गावामध्ये गेल्यानंतर काय असतं आहे, आपल्याला त्या गावामध्ये काहीतरी विशिष्ट कामाकरता गेलो. साधं उदाहरण घ्या ना, आपली मुलगी त्या गावात द्यायची आहे म्हणून आपण त्या गावात गेलो. अशी कल्पना करा, आपली मुलगी द्यायची आहे, त्या गावात द्यायची आहे. कोण मुलगा आहे तो कानावर आपल्या आलेला आहे. आपण गावात गेल्यानंतर बरोबर गावात वेशीमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या कट्ट्यावर 4-5 लोक बसलेली असतात. बघा तुम्ही, कट्ट्यावर बसलेलीच असतात, ती वाटच बघत असतात, ती बसलेलीच असतात. ते कुचरवट्टा, त्याला कुचरवट्टा म्हणा. कुचरवट्टा सांगू का, ते एकनाथ महाराजांच्या काळापासून आहे तो कुचरवट्टा. तुम्ही पैठणला गेला की आवर्जून जाऊन बघा, ते आहे आणखीन तो वट्टा. कुचरवट्टा म्हणजे सांगू, मी माझ्या पद्धतीने व्याख्या सांगू, घरचं खायचं आणि दुसऱ्याच्या उचापती करायच्या, त्याचं नाव कुचरवट्टा. हे ठरलेली 4-5 लोक गावात, ते आंदोलनच दिलेलं असतं त्यांना महाराज. ते बसलेले असतात, ते त्याच्यामध्ये ते बसलेले होते. नेमका हा मनुष्य आल्याबरोबर एकमेकाला जयहरी वगैरे झाल्याबरोबर त्या माणसाने सांगितलं, मी या गावात नवीन आहे. हो, लक्षात आलं आमच्या. कसं काय आलात? त्याने माझी मुलगी या गावामध्ये द्यायची आहे. कोणाला द्यायची आहे? म्हणजे ते अमुक जो मुलगा आहे का नाही, त्यांना त्यांचं तो जे पाटील आहेत ना, त्यांच्या मुलाला द्यायची ठरवली म्हटले. ते जे 4-5 जण होते ना, त्याच्यातला एक जण म्हटला, फार चांगला निर्णय आहे तुमचा, फार चांगला निर्णय आहे. तुम्हाला काय सांगू, असला मुलगा आमच्या गावात नाही, तालुक्यात सापडणार नाही. तालुक्यात काय घेऊन बसला, अख्ख्या जिल्ह्यात सापडणार. हे मोठं फार बोलतात बरं का, हे लोक मोठे मोकळेच असतात ना, यांना काय बोलायला गेलं, मोठं फार बोलत राहतात. तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, अख्ख्या राज्यात तुम्हाला सापडणार नाही असला मुलगा आहे. मुलीच्या बापाला फार आनंद झाला. ऐका, आता मुलीच्या वडिलाची वृत्ती अशी झाली की आपण निवडलेलं मुलीकरता जे घर आहे ते अत्यंत योग्य आहे. ज्या अर्थी या गावातली माणसं सांगतात ना, त्या अर्थी घर योग्य आहे. बस
आपला निर्णय योग्य आहे, आता फक्त त्या घरापर्यंत आपल्याला जायचं आहे. तो जरा पुढे गेला. पुढे गेल्यानंतर 2-3 रस्ते दिसल्यामुळे त्याला घर कळेना कुणीकडे आहे. तिथं दोघं तिघं बसलेली होते. त्या कॉर्नरवर असे कट्टे असतात आणि त्या गल्लीतली टवाळ तिथंच बसलेली असतात. तिथं बसलेले होते दोघं तिघं बसलेले. त्यांनी विचारलं, तुम्ही काहीतरी नवीन दिसता. हो म्हटले, का नवीन आहे. कुठं निघालात? आणि ते अमुक यांच्या घरी. कशा करता? त्यांच्या मुलाला मुलगी देण्याचा माझा मानस आहे, माझ्या कानावर आलाय, मी म्हणून तिचं जरा विचार करण्याकरता निघालोय. त्याच्यातलं एक जण म्हटला, तुम्हाला काय अक्कल आहे का नाही? त्यानं सुरू केलं बघा बोलायला, तुम्हाला काय माहीत आहे का? अहो, त्या घरात मुलगी देण्यापेक्षा विहिरीत ढकललेली बरं. मोठं बोलतात ना, मी म्हटलं नाही का तुम्हाला, यांना काही घेणं देणं, काय ढकलायची नाही ना, काढायची नाही यांना. त्या घरात मुलगी देण्यापेक्षा विहिरीत ढकललेली बरं. तुम्हाला काय माहिती ते घर कसलं आहे आणि ती माणसं काय माणसं आहेत का? राक्षस बरी. मोठं बोलायचं. मग राक्षस बरी म्हटले. ते असं बोलायला सुरुवात केल्यानंतर मुलीच्या वडिलाला काय वाटायला लागलं, अरे निर्णय चुकला आहे आपला, आपण काहीतरी चुकलंय म्हटले, आपण चुकीच्या ठिकाणी चाललोय, आपण जरा विचार करायला पाहिजे. मला काय म्हणायचं होतं, अगोदर काय वाटत होतं मुलीच्या वडिलाला, आपला निर्णय योग्य आहे. आता काय वाटायला लागलं, आपला निर्णय चुकीचा आहे. म्हणजे मगाशी जी वृत्ती होती ती वृत्ती आता राहिली नाही. ज्या ज्ञानामध्ये बदल होतो त्याला वृत्ती ज्ञान म्हणा. विठ्ठल 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 मला तेवढंच सांगायचं होतं. तुम्हाला असं वाटत होतं पुढं झालं का नाही लग्न, काय घेणं देणं आपल्याला हो. मला माहित आहे तुमच्या मनात असं वाटत होतं की काय झालं असेल, आता दिली का नाही मुली, काय घेणं देणं तुम्हाला. माझा विषय काय होता तिकडे लक्ष द्या. माझा विषय काय आहे, वृत्ती ज्ञानाचा आहे. बदलतं ते जे ज्ञान आहे ना त्याला वृत्ती ज्ञान म्हणायचं, माझा एवढाच विषय होता. आता पुढं चला, दुसरा मुद्दा मी मांडत होतो, जे बदलत नाही त्याला स्वरूप ज्ञान म्हणायचं. जे बदलत नाही, ज्याला कोणत्याही पद्धतीचा अवयव नाही, आकार नाही, गुण नाही, ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा कमी अधिकपणा होत नाही, ते जे ज्ञान आहे ते स्वरूप ज्ञान आहे. चराचरामध्ये परमात्मा भरलेला अशा दृष्टीने असलेलं जे ज्ञान आहे ते व्यापक असलेल्या परमतत्वाचं ज्ञान आहे की ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल नाही. नीट ऐका, स्वरूप ज्ञानाची भूमिका आद्य शंकराचार्य सांगत असतानाही तीच आहे, ज्ञानोबराय सांगत असतानाही तीच आहे, तुकोबराय सांगत असतानाही तीच आहे, आणि आम्ही कीर्तनकार कीर्तनातून बोलत असतानाही ती भूमिका तीच आहे. त्या भूमिकेमध्ये कोणताही तुझवर बदल झालेला नाही, त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने काहीतरी मांडलंय अशा पद्धतीचं झालेलं नाही. त्याच भूमिका चराचरा सर्वभूतेषु यः पश्यत भगवद्भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मन एषः भागवतोत्तमः. ही श्रीमद भागवताची भाषा. जग पाहता दिसे विषम परी विषमे देखे समब्रह्म, ही जी भाषा आहे एकनाथ महाराजांची भाषा. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, ही ज्ञानोबरायांची भाषा. आणि सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण, ही तुकाराम महाराजांची भाषा. स्वरूप ज्ञानाची भाषा. शब्द बदल असतील पण त्याच्यातला भाव मात्र एकच आहे. विठ्ठल 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 महाराज सांगतात, हे स्वरूप ज्ञान प्राप्त होणं हे खऱ्या अर्थाने परिपूर्ण जीवनाचं लक्षण आहे. हे स्वरूपभूत ज्ञान प्राप्त होणं हे खऱ्या अर्थाने परिपूर्ण जीवनाचं लक्षण आहे. आता स्वरूप ज्ञान प्राप्त करण्याकरता काय करावं लागेल, स्वरूपभूत ज्ञान प्राप्त करण्याकरता काय करावं लागेल याचा विचार करत असताना मग ते ज्ञान प्राप्त करण्याकरिता कोणत्या मार्गाने जावं लागेल हा जर विचार करायचा झाला तर त्याच्याकरता एक साधारण 2 मार्ग, कळतील असे 2 मार्ग सांगून पुढे जातो. एक कर्माचा मार्ग आणि दुसरा भक्तीचा मार्ग. हे दोन्ही मार्ग जरा डोळ्यासमोर घ्या. एक कर्माचा मार्ग आणि दुसरा भक्तीचा मार्ग. आता इथली जी भक्ती मांडतोय ती ज्ञानाकरता लागणारी भक्ती अशा अनुषंगाने भक्ती मांडतोय, आणि इथलं जे कर्म मांडतोय ते ज्ञानाकरता लागणारं कर्म अशा अनुषंगाने कर्म मांडतोय. मी तुम्हाला उदाहरणं देतो म्हणजे कळेल. हो, कर्म आणि भक्ती हे ज्ञानाकरता साधन रूपाने कसे काही स्वीकारता येतील याचा एक बारकावा फक्त छोट्या पद्धतीने सांगतो. याचा एकच बारकावा आहे, कारण ज्ञानाकरता अंतःकरण शुद्धीची गरज आहे, आणि अंतःकरण शुद्धीकरिता कोणी कर्माच्या मार्गातून अंतःकरण शुद्धीकडे जातं, कोणी भक्तीच्या मार्गातून अंतःकरण शुद्धीकडे जातं. एकदा अंतःकरण शुद्ध झालं की त्याच्यामध्ये ज्ञानाचा उदय होतो. आता कर्माच्या मार्गाने विचार करायला गेलो की मग कर्माचा विचार विहित कर्म आणि निषिद्ध कर्म असे 2 प्रकार आपल्याला सांगितले, किंवा नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म अशा 4 पद्धतीने कर्माचा विचार आपल्याला केलेला दिसून येतो. सांगू का कर्माची गंमत काय आहे? असं आहे, ज्ञानेश्वर महाराज फार गोड सांगतात. ज्ञानोबराय बोलतात, कर्म असं आहे की प्रत्येकाला कर्म हे करावंच लागतं. वैकुंठवासी मामासाहेबांनी आपली जी संस्थेची ज्ञानेश्वरी आहे त्याची जी प्रस्तावना मामासाहेबांनी लिहिली त्याच्यामध्ये एक वाक्य मामासाहेबांनी फार छान लिहिलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं आहे, प्रत्येकाला कर्म करावंच लागेल आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल अशी भाषा मामासाहेबांनी वापरलेली आहे. मी त्याचे खुलासे करून पुढे जातो. प्रत्येकाला कर्म करावं लागेल, जीव आहे आणि कर्म नाही असं होत नाही. ऐका,
जीव आहे, मनुष्य जीव आहे आणि कर्म नाही, असं होत नाही. मी ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरणं दिलेली उदाहरणं देऊन पुढे जातो. आपल्याला काय आहे, साधं उदाहरण दिलं. मला सांगा, मडकं आहे, मडकं आहे हो, पण मातीच नाही असं म्हटलं तर चालेल का? मडक्याने मातीचा कंटाळा करून जमेल का? मडकं आपल्याला मी कित्येकदा सांगितलं, मडकं माहीत आहे ना, गाडगं माहीतच असलं पाहिजे. शेवटी कोण आहे? म्हणून तर वेदांतांनी पुन्हा पुन्हा घटपट घटपट घटपट. बघा तुम्ही कोणताही ग्रंथ काढा, घट आणि पट म्हणजे कपडा आणि घट म्हणजे मडकं, याच्याशिवाय शेवटी कोणी नाही. म्हणून वेदांत पुन्हा पुन्हा सांगतो आम्हाला, घट आणि पट हेच उदाहरणं देतो. मडकं, मडक्याने मातीचा कंटाळा करून जमेल का हो? जमत नाही. पाण्याने ओल्यापणाचा कंटाळा करून जमेल का? जमत नाही. फुलाने सुगंधाचा कंटाळा करून जमेल का? जमत नाही. अग्नीने उष्णतेचा कंटाळा करून जमेल का? जमत नाही. तसं माणसाने कर्माचा कंटाळा करून जमेल का? जमत नाही. विठ्ठल 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 कोणतंही कर्म जरी घेतलं तरी ते कर्म कशा करता गरजेचं आहे? अंतःकरण शुद्धी एवढंच फल त्या कर्माचं आहे. आणि ज्ञानाच्या पूर्वी असलेली भक्ती नाम नामस्मरण जे काही असेल त्याचंही अंतःकरण शुद्धी एवढंच फल आपल्याकडे सांगितलं जातं. म्हणजे भक्ती तरी अंतःकरण काय. एक श्लोक आहे पहा, एक श्लोक फार गमतीचा आहे. तो नेमकं कुठला आहे मला माहीत नाही, परंतु श्लोक वाचण्यात माझ्या आला. तर श्लोक असा आहे, यथा ज्ञानम विना मुक्ती नास्ति उपाय शतैरपीही. यथा ज्ञानम विना मुक्ती नास्ति उपाय शतैरपीही तथा भक्तिम विना ज्ञानम नास्ति उपाय शतैरपीही. असा श्लोक आहे. त्या श्लोकाचे शब्द कळाले का? पहा, यथा ज्ञानम विना मुक्ती नास्ति उपाय शतैरपीही. मुक्ती मिळवायची असेल तर ज्ञानाशिवाय दुसरा उपायच नाही. ज्ञान विन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञान विन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारोनी. वेद बोले हात उभारोनी. ज्ञान विन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञान विन मोक्ष नाही हा सिद्धांत. बोले हात उभारोनी. वेद बोले हात उभारोनी. ज्ञान विना मोक्ष नाही हा सिद्धांत. 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 हो वेद बोले हात उभारोनी. ओ वेद बोले हात उभारोनी. ज्ञान विन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञान विन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारोनी. ओ वेद बोले हात उभारोनी. हात उभारोनी. वेदाचा दाखला दिला, वेदाचा दाखला दिला. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञानात एव तू कैवल्यम. वेद आम्हाला स्पष्ट सांगतो, ज्ञानानेच मोक्ष, दुसरं कोणतंही सांगितलं जात नाही. ज्ञानात एव तू कैवल्यम. कैवल्य या शब्दाचा अर्थ मोक्ष. हा मोक्ष जर कशाने मिळेल तर तो केवळ आणि केवळ ज्ञानानेच मोक्ष मिळेल अशी भाषा आहे. मी आपल्याला तो श्लोक याच्याकरिता सांगत होतो, यथा ज्ञानम विना मुक्ती नास्ति उपाय शतैरपीही. हे जसं आहे, मग कुणीतरी म्हटलं असेल शास्त्रकारांना,
अहो मुक्ती करता ज्ञानाची गरज आहे, मुक्ती करता ज्ञानाची गरज. आता हे फार पुष्कळ विचार आहे याच्यात. कर्माने मोक्ष आहे का नाही, ज्ञानाने मोक्ष आहे का नाही, भक्तीने मोक्ष आहे का नाही, ध्यानाने मोक्ष आहे का नाही, योगाने मोक्ष आहे का नाही, असे स्वतंत्र विकल्प आहेत प्रत्येकाचे. तितके विकल्प आत्ता आपल्याला जरी वेळ नसली तरी, परंतु ज्ञानात एव तू कैवल्यम ही जर वेदाची भाषा असेल तर मग कुणीतरी विचारलं असेल शास्त्राला. काय विचारलं असेल? अहो मुक्ती करता ज्ञान पाहिजे असं तुम्ही म्हणता ना, आता ते ज्ञानसुद्धा मी मगाशी सांगितलेलं स्वरूप ज्ञान पाहिजे. जाऊ द्या, घरी गेलं तर ज्ञानेश्वरी उघडा आणि एक ओवी आवर्जून वाचा, म्हणजे तुम्हाला ते स्वरूप ज्ञान काय आहे ते कळेल. जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजती. एवढी ओवी जरी आपण घरी गेल्यानंतर पाहिली तर मी काय आत्तापर्यंत वेदांतातल्या प्रक्रिया सांगतोय ते आपल्या लक्षात येईल. जीव परमात्मा दोन्ही, जीव आणि ब्रह्म ऐक्य, ही जी भूमिका आहे की नाही, ही भूमिका मुक्तीला कारण आहे. जीवाचं खरं स्वरूप म्हटलं तर हे जाऊ द्या, महाराजांचं प्रमाण देतो म्हणजे कळेल. तो का म्हणे कैची कीव आणि कोठे जीव आहे का नाही महाराजांची भाषा. कोठे जीव त्या अध्यात्म रामायणामध्ये एक चिंतन आहे. व्यासांचं अध्यात्म रामायण, प्रत्येक रामायणं वेगवेगळी आहेत. काही अद्भुत रामायण सांगितलं, कुठं विचित्र रामायण सांगितलं, तुलसीदासजींचं रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे, नाथ महाराजांचं रामायण आहे. त्या अध्यात्म रामायणामध्ये एक विषय आहे, काही नाही विषय बहुतांशी आपल्या ऐकण्यातला असेल, परंतु आत्ता आलाय मुद्दा म्हणून सांगून जातो. रामचंद्र प्रभू राजा झाले, राजसिंहासनावर बसले, झाले रामराज्य काय होऊन ह्या मासे, सगळीकडे आनंद चालू झाला. राजा होऊन राजगादीवर बसले आणि काय उगीच बसल्या बसल्या हनुमंतरायाकडे पाहिलं आणि विचारलं, काय रे कोण आहेस तू. उगीच विचारलं बसल्या बसल्या. उभा तिथं बसलेली होते गादीवर उंच आसनावर, आणि उगे हनुमंतराय कोपऱ्यात उभे होते. उगीच विचारलं, काय रे कोण आहेस तू. हनुमंतरायाला मोठं आश्चर्य वाटलं. हनुमंतराय म्हणायला लागले, आता कोण आहेस तू असं विचारतायत. ते सीता शोध करताना कोण होतं यांच्याबरोबर, माझ्याशिवाय पान हललं नाही. बरं लोक म्हणत नाहीत का, काय घेऊन बसलात, आपल्याशिवाय पान हलत नाही पान, म्हणून त्याला सारखं गोंजारावं लागतं असं म्हणणाऱ्या माणसाला. आणि आमचं आयुष्य त्याच्यातच चाललं असं गोंजारणे. नाहीतर मग ते पंगत तरी नाही देत, नाहीतर निघून तरी जातं, काहीतरी गोंधळ करून बसतात, नाहीतर बसल्या बसल्या तिसरं काहीतरी कुठं डोक्याला ताण देऊन बसतात. ते पान हलत नाही. हनुमंतरायांनी विचार केला, लंका दहन करताना कोण होतं, मी. सीताशोध करताना कोण होतं, मी. रावणाला मारताना कोण होतं यांच्याबरोबर, मी. जाऊ द्या हे सगळं, यांना या गादीवर बसवताना सिंहासनावर बसवताना कोण होतं, मी. आणि सगळं इतकं केलं, यांना याच्यावर बसवलं, आणि एकदा बसलं की विचारतायत कोण आहेस तू. बहुतेक असंच असतं, आपण ज्याला बसवलं, एकदा त्याला बसवलं की ती परत 5 वर्ष आपल्याला म्हणत असते कोण आहेस तू. आणि आपण मात्र फार जोरजोराने त्याला नाही आपण आपल्याशिवाय काय आहे, काही नाही, ते आपल्याला 5 वर्ष विचारत नाही परत. हनुमंतरायांनी प्रतिप्रश्न केला, गोड विषय आहे. हनुमंतरायांनी प्रतिप्रश्न केला. हनुमंतराय म्हणतात, प्रभू तुम्ही मला विचारता कोण आहेस तू. म्हटले हो, मला जीव ब्रह्म ऐक्य सांगायचं आहे. मला विचारता. म्हटले हो, तुला विचारतो. प्रभू रामचंद्राला हनुमंतरायांनी प्रतिप्रश्न केला, प्रभू तुम्ही विचारता कोणत्या दृष्टीने, देहदृष्टीने विचारता, जीवदृष्टीने विचारता का आत्मदृष्टीने विचारता, तुमचं दृष्टी कोणती आहे. इंग्रजीत अलीकडे एक शब्द वापरला जातो, अँगल असं म्हटलं जातं बघा. तू माझ्याकडे कोणत्या अँगलनी बघतो असं म्हणत नाहीत का लोक. तू काय समजलं मला असं म्हणत नाहीत का, कोणत्या अँगलनी बघतो. हां उगे आपलं इथं आलो म्हणून काय झालं असंही म्हणतात एकदम. एवढा सामान्य आहे का मी असंही म्हणतात. हे असं बघत नाहीत का. तसं कोणत्या दृष्टीने पाहता, तुमची दृष्टी कोणती आहे. देहदृष्टीने मला विचारता, जीवदृष्टीने विचारता का आत्मदृष्टीने विचारता. आता उत्तर आहे का. देहदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे. व्यास महर्षी सांगतात, देहदृष्ट्या तो दासोहम, जीवदृष्ट्या तो दंशकाः. देहदृष्टीने मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे. ममैव अंशो, गीता सांगते आम्हाला, जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे. आणि आत्मदृष्टीने विचारत असाल तर मी तुमच्या स्वरूपच आहे. तो का म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. आत्मदृष्टीने मी आणि तुम्ही वेगळं नाही, एकहरी आत्मा, जीव शिव समा, याच्याशिवाय वायातू दुर्गमा न घाली. हरिपाठामध्ये रोज आपण म्हणतोय, पण हे कळण्याकरिता हरिमुखे म्हणा हेच म्हणायचं विसरतो. नाही ते म्हणतो पण म्हणायचं विसरतो. कळालं का बघा माझं बोलणं. हरिमुखे म्हणा म्हणतो, पण हरिमुखे म्हणायचं विसरतो.
हां, आता आलं लक्षात ये. ते फक्त 5 ते 6 मध्येच आहे, परत नाही. पण ज्ञानोबा बोलतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, दुसरं काही नको. नामसंकीर्तन साधन पै सोपे सततम कीर्तयंतो मा. ही सततम ही भाषा वापरली, हे कळण्याकरिता आहे. त्यामुळे मोक्षाकरिता जीवब्रह्मैक्य ज्ञानाची गरज आहे. पण कोणीतरी शास्त्राला विचारलं असेल ते ज्ञान कशाने येईल. आणि म्हणून तो श्लोक मी अर्धा श्लोक मगा सांगितलाय, राहिलेला अर्धा आत्ता सांगतो. यथा ज्ञानम विना मुक्ती नास्ति उपायश्यतैरपि तथा भक्तिम विना ज्ञानम नास्ति उपायश्यतैरपि. जसं मुक्ती मिळवण्याकरता ज्ञानाचीच गरज आहे, तसं ज्ञान मिळवण्याकरिता भक्तीचीच गरज आहे. याला ज्ञानपूर्व भक्ती असं म्हणा. मी शब्द जाणीवपूर्वक वापरतोय. ज्ञानाकरता लागणारी भक्ती वेगळी, ज्ञान स्वरूप असलेली भक्ती वेगळी, आणि ज्ञानाच्या नंतर केली जाणारी भक्ती वेगळी. विठ्ठल 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 विठ्ठल. 3 प्रकार: ज्ञानपूर्व, ज्ञानलक्षण, ज्ञानोत्तर, असे 3 शब्द आहेत. ज्ञानपूर्व मी प्रमाण देऊन जातो, तुम्ही पहा. तुम्ही गेल्या त्याचा जरा थोडा जरा विचार झाला तर मी बोलतो ते पटेल असं मला वाटतंय. ज्ञानपूर्व भक्ती करता तुकोबारांचीच भाषा आहे. अवघी भूते साम्य आली, देखिली मी काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. ह्या मग शब्द ज्ञानाच्या अगोदरचं चिंतन करणारा आहे. मग मला खऱ्या अर्थाने विश्वास वाटेल की माझ्यावर पांडुरंगाची कृपा झाली. कधी? अवघी भूते साम्य आली, देखिली म्या काही होती तेव्हा. ते चिमण्याचं उदाहरण दिलं जात नाही का? आपण अनेकदा उदाहरण देतो ते. तुकाराम महाराज निघाले म्हणे आणि तुकाराम महाराजांना पाहून त्या शेतातल्या ती पाखरं उडून गेली म्हणे. असं झाल्यानंतर महाराजांचे शब्द आहेत, अवघी भूते साम्य आली, देखिली म्या काही होती. त्याच्यानंतरचं चरित्र तिथंच लागून आहे. पुढं त्याच्यानंतरचं चरित्र पुन्हा तिथं लागून आहे. पण ज्ञानाच्या पूर्वी असलेली अवस्था, ज्ञान लक्षण अवस्थेचा विचार करायचा झाला तर ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी सांगतो. एरवी तिची नाचवती, हे पहिली ना सरती, पै माझी ये सहज स्थिती भक्ती नाम. ज्ञानोबारांची भाषा आहे. किंवा आद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं चिंतन वाचा. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. किंवा आत्मरती अविरोधीन इति शांडिल्य. हा नारदांनी भक्तिसूत्रात सांगितलेलं. मला जाऊ द्या. आणि ज्ञानोत्तर भक्तीचा विचार करायचा झाला तर ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा, याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणा. किंवा मी भक्त तू देव ऐसे करी, याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणा. मी हे सगळं का सांगायला लागलो? मला ज्ञानाच्या पूर्वीच्या भक्तीचं चिंतन कशा करता करायचं आहे? अंतःकरण शुद्धीकरिता भक्ती, किंवा अंतःकरण शुद्धीकरता कर्म, किंवा अंतःकरण शुद्धीकरता योग, ही सगळी मार्ग जे सांगितले. कारण योगाचं कामच सांगितलं. योग चित्तवृत्ती निरोध. हा चित्तवृत्तीचा निरोध करणं हे योगाचं काम सांगितलं ना. हो, म्हणजे योग तरी चित्तवृत्ती निरोधाकडे घेऊन जातोय, नामस्मरण तरी अंतःकरण शुद्धीकडे घेऊन जात आहे, किंवा कर्म तरी अंतःकरण शुद्धीकडे घेऊन जात आहे. आणि हे अंतःकरण शुद्धी कशा करिता? कारण अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय ज्ञानाचा उदय नाही. अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय ज्ञानाचा उदय नाही. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे, माहीत असेल तुम्हाला. काही नाही म्हणे, ते एक साधू रोज एका बाईच्या दारामध्ये भिक्षा मागायला जायचा. माधुगिरी मागण्याकरता जायचा. रोज माधुगिरी मागायचा. रोज ती बाई जी काही असेल ती ठरलेली माधुगिरी द्यायची. प्रत्येक वेळेस ती बाई त्या साधू महाराजांना म्हणायची, अहो गुरुजी महाराज, मला उपदेश करा, ज्ञानाचा उपदेश करा. ते गुरु महाराजांनी सांगायचं, योग्य वेळ आल्यानंतर सांगतो. अशी बरेच दिवस झाले. ती स्त्री रोज म्हणते मला उपदेश करा, आणि महाराजांनी सांगावं योग्य वेळ आल्यानंतर सांगतो, योग्य वेळ आल्यानंतर सांगतो. ही योग्य वेळ फार महत्त्वाचा शब्द आहे. मी ज्ञानेश्वरीतली ओवी देतो म्हणजे कळेल. ऐशी कर्म साम्य दशा होय तेथ विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेची गा, मग लावणीया हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी. मग श्री गुरु आपैसा, पण त्याच्याकरता कर्मसाम्य दशा झाली पाहिजे ना. ती बाई रोज म्हणते मला उपदेश करा, गुरु महाराज सांगतायत बघू वेळ आल्यावर. नेमकं काय झालं? चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा आला. आदल्या दिवशी साधू महाराज नेहमीप्रमाणे भिक्षा मागण्याकरता, माधुगिरी मागण्याकरता आले. त्या बाईंनी सांगितलं, महाराज आज देते, पण उद्या पाडवा आहे, पाडव्याचा सण आहे. हो आहे. काय आता साधूला काय पाडवा आणि काय दिवाळी महाराज, सगळे सण सारखेच असतात, साधूला काय? म्हणले असेल पाडवा. काय? नाही नाही नाही, मी तुम्हाला सांगते तेवढं ऐका. म्हटले काय? उद्या येताना एकतर थोडं उशिरा या, उद्या येताना थोडं उशिरा या, आणि भांडी जरा जास्त मोठी घेऊन या, कारण सणाचा स्वयंपाक आहे, त्यामुळे उशीर लागतो. सणाचा स्वयंपाक व्हायला उशीर लागतो. आणि भांडी थोडी मोठी काय घेऊन यायचा? कारण उद्याचा स्वयंपाक हा पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, बाकी अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात.
त्या माधुगिरी बघा तुम्ही, ते माधुगिरी मागणारे जे आहेत ना, ते आम्ही पाठशाळेमध्ये आमच्याकडे आम्हाला माधुगिरीच होती महाराज. भाऊंकडे आम्ही शिकत असताना मुमुक्ष पाठशाळेमध्ये ते पाळ्या असायच्या. आता आपल्याला माहीत आहे, नाथ महाराजही माहीत आहेत किंवा आपणही सगळेजण जी संस्थेमध्ये असतील त्यांना माहीत असेल, पाळ्या लावलेल्या असतात. ते मी नवीन गेल्यानंतर मला ते काही लवकर लक्षात यायचं नाही. ते पाळ्यामध्ये रोज भांडणं व्हायची, तू जा मी जा, तू जा मी जा. पण पाडव्याचा सण, दिवाळीचा सण आली की सगळेच म्हणायचे मी जातो मी जातो. मला कळायचंच नाही काय बोलणं आहे. ते सणा दिवशी इतके तुटून पडायचे. जे काही आम्ही 5-25 जण विद्यार्थी होतो ना, ते सगळेच म्हणायचे आमच्या भाऊंना, भाऊ मी जातो उद्या, भाऊ मी जातो उद्या. मी म्हटलं रोज भांडणं करतात नाही नाही म्हणून आम्हाला ते रोपळ्याला जावं लागायचं. पंढरपूरच्या जवळ एक रोपळे नावाचं गाव आहे, तिथं पाळी असायची पंढरपुरातली, म्हणजे चातुर्मासात असताना. आणि आम्ही 8 महिन्यामध्ये आगडगावला असायचो. नगर जिल्ह्यामध्ये एक आगडगाव नावाचं गाव आहे, बुरानगरच्या पलीकडे. त्या आगडगावला असताना तिथं पाळी असायची. त्या आगडगावात ते 3 किलोमीटर आम्ही लांब होतो एका वस्तीवर राहायला. तिथून आम्हाला जावं लागायचं. आणि रोज म्हटलं भांडणं करतात आणि सणाच्या दिवशी हे करतात. मला कळे ना. आमचा एक मित्र होता, मी त्याला विचारलं हे सणा दिवशीच नेमकं असं का. ते म्हटले एकदा सणा दिवशी पाळीला माझ्याबरोबर चला म्हणजे कळेल. म्हटलं ठीक आहे. गेलो आम्ही पाळीला. आणि पाळी करून येताना मग माझ्या लक्षात आलं, कारण कुरवड्या भबजी पापडी वरच्या वरच संपतात, त्याला म्हणायचं सणाची पाळी. ती त्या पोरापर्यंत येतच नाहीत. ती रस्त्यातच त्याचा कार्यक्रम होऊन जातो. ती भजी तिथंच संपून जातात, कुरवड्या ते पापड्या सगळं वरच्या वर संपून जातं. मग मला लक्षात आलं की ही सणाची पाळी एवढी महत्वाची का असते. मधुगिरी मागणाऱ्याला माहिती ते सगळे. ते गुरु त्या माईने सांगितलं, महाराज उद्या येताना जरा उशिरा या, सणाचा स्वयंपाक आहे. ठीक आहे, भांडं मोठं घेऊन या. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी ते महाराज आले, भांडं मोठं घेऊन आले. दारात उभा राहिल्याबरोबर ती बाई आली, तिनं ते भांडं घेतलं, आत गेली. आता पुरणपोळीचा चांगला स्वयंपाक केलेला होता. तो सगळा पुरणपोळी काय ते दूध असेल, ते भजी असतील, ती सगळं असं भांड्यात टाकणार. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की या भांड्यामध्ये सगळा कचरा भरलेला आहे, सगळा घाण भरलेली होती. बाईला ती बाई म्हणायला लागली, काय किती कचरा घाण भरलेली आहे. तिनं तो सगळा कचरा बाजूला काढला. ते भांडं स्वच्छ पाण्याने धुवून काढलं, चकचकीत अशा, कुठंही घाण राहणार नाही याची काळजी त्या बाईने घेतली. सगळं भांडं स्वच्छ धुवून काढलं आणि मग त्याच्यामध्ये ती पुरणपोळी, ते दूध, ते सगळं ठेवलं. ते भांडं महाराजांकडे दिलं आणि महाराजांना म्हणायला लागली, महाराज अहो या भांड्यामध्ये खूप कचरा भरलेला होता, मी अगोदर तो कचरा बाजूला काढला आणि मग पुरणपोळी त्यात ठेवली. महाराजांनी सांगितलं, आजच्या दिवशी तुला एवढं कळालं तरी पुष्कळ झालं. म्हटलं उदाहरण संपलं. कळालं का बघा. कचरा काढला आणि मग पुरणपोळी ठेवली. तसं अंतःकरणातला विकाराचा कचरा निघाल्याशिवाय ज्ञानाची पुरणपोळी त्याच्यात बसत नाही. विठाला विठ्ठल विठाला 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 विठाला. आता ऐका, आता आणखीन एक मला सुचलेला याच्यातला भाव सांगून पुढे जातो. ते जे कचरा आणि पुरणपोळी अशी जी उदाहरणं दिली, विठ्ठल विठ्ठल विठाला 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 काय आहे, पुरणपोळी ठेवली असं जे म्हटलं का नाही, हे रूपकात झालं, हे उदाहरणात झालं. पण तत्वज्ञानामध्ये तसं नाही. तत्वज्ञानाचा विचार केला तर मुळात पुरणपोळी तिथंच आहे, ते ज्ञान तिथंच आहे, ते वेगळी करून ठेवायची गरज नव्हती, ते तिथंच आहे. फक्त आत्तापर्यंत ते कळालं नव्हतं. नाठातलं प्रमाण द्यायचं झालं तर जुनाट जुगादीचे नाणी बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पारिकपणे टाव चळणी चुकविला. आत्तापर्यंत फक्त आम्हाला कळालं नव्हतं, त्याच्यावर ते झाकण होतं. फक्त त्याच्यावरचं झाकण किंवा त्याच्यावरचं आवरण किंवा त्याच्यावरचं विकारांचं साम्राज्य हे बाजूला काढलं. अहो शेवाळं बाजूला काढल्यानंतर स्वच्छ पाणी तिथंच आहे, वेगळीकडे जाण्याची गरज नाही. फक्त त्याच्यावरचं ते जी शेवाळ आहे ते बाजूला काढावं लागणार आहे. तसं वरचं शेवाळं बाजूला काढलं की परमतत्व तिथंच आहे, वेगळीकडून आणायची गरज नाही. वेगळी फक्त ते तिथंच आहे, फक्त त्याला ओळखावं लागेल. ते तिथंच आहे, फक्त त्याला ओळखावं लागेल, ते कळावं लागेल. आणि हा आतच असलेला परमात्मा, संपुष्ट हे हृदयपेटी करुणीपोटी साठवू, तो आतच असलेला परमात्मा, वेगळीकडे नाही, तो आतच असलेला परमात्मा. मी एका महात्म्याच्या मुखातलं एक वाक्य ऐकलं, फार गोड वाक्य ऐकलं महाराज. किती पटेल तुम्हाला मला माहीत नाही, परंतु एका उत्तरेतल्या महात्म्याच्या मुखातलं वाक्य ऐकलं. त्यांनी असं सांगितलं, जेव्हा भजन किंवा कीर्तन झाल्यानंतर आरती होते, भजन कीर्तन झाल्यानंतर आरती होते, तेव्हा ती आरती भगवंताला ओवाळली जाते. आणि ती आरती तो जो पुजारी आहे तो आपल्याकडे घेऊन येतो. आपल्याकडे घेऊन येतो, कशा करता घेऊन येतो, ही आरती घेऊन येतो म्हणजे कशा करता घेऊन येतो. आता काही त्याचे प्रत्येकाचे अर्थ वेगवेगळे सांगितले जातात.
काय कोणी म्हणतं की ते आपण त्याच्यावरती ती देवाकडून आणलेली आरती ती घ्यायची असते. कुणी म्हणतं आपल्या खिशातून 10 पैसे त्याला मिळावे म्हणून घेतात. काही काढतात अर्थ महाराज. काय हे नास्तिकवादी तर काही बोलत राहतात, काही नाही असं नाही. पण त्या महात्म्याने असं सांगितलं, तो पुजारी देवाची आरती करून इकडे येतो, तो आपल्याकडून पैसे घेण्याकरता किंवा अन्य दुसऱ्या कोणत्या अपेक्षेने येत नाही. तो आरती कशाकरता घेऊन येतो, तर आपल्या हृदयात असलेल्या परमात्म्याला ओळण्याकरता घेऊन येतो. ती संपुष्ट हे हृदय पेटी ना, आत असलेला जो परमतत्व आहे त्याला ओळण्याकरता घेऊन येतो. आणि तो याच्यातून असं दाखवत असतो की तिथं असलेला परमात्मा आणि इथं असलेला परमात्मा हे दोन्ही एकच आहे, हे त्याच्यातून निघालेला एक गर्भित अर्थ आहे. असं त्या महात्म्याच्या मुखातलं वाक्य आहे. मी का सांगायला लागलो, हे आतच आहे, फक्त ते आत्तापर्यंत कळालं नाही. ते ओळखता आलं पाहिजे. ते मंदिरी शोधून पाहे, हृदयी मंदिरी शोधून पाहे, हृदयी मंदिरी शोधून पाहे. आहे देवा आहे, हृदयी मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. आताच आहे. त्याच्या फक्त कडेनी असलेलं जे आवरण आहे, त्याला असलेलं जे काही कडेनी असलेलं जे विकाराचं साम्राज्य आहे, फक्त तेवढं बाजूला काढावं लागणार आहे. तेवढं बाजूला काढलं की ते तिथं मिळून जाईल. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. तो सापडला, पण कसा सापडला? या भावा सापडला. हे सापडला, या भावा सापडला. कुठं होता? होता ठेवा. ते काही दुसरीकडनं नाही म्हटले, ते तिथंच होतं. आत्तापर्यंत फक्त मिळालेलं नव्हतं, ते तिथंच होतं. आत्तापर्यंत ते मिळालं नाही, किंवा मिळालेलं होतं ते कळालं नाही असं म्हणा. फार तर असं म्हणा की ते मिळालेलंच होतं, पण आत्तापर्यंत ते कळालं नाही. जवळ असूनही त्याचं महत्त्व मात्र आत्तापर्यंत ते कळालं नाही. ते आज मात्र कळालं. याचा अर्थ वरचं जे आहे ते निघून गेलं. ते मी अनेकदा एक उदाहरण देत असतो. ते एखाद्या आश्रमामध्ये एखाद्या गुरुजींनी शिष्याला सांगितलं, तू देव आहे, तू देव आहे, तू देव आहे, तू देव आहे. ते 12 वर्ष त्यानं ऐकलं. आणि 12 वर्ष ऐकल्यानंतर तो म्हटला, महाराज आता बास झालं तुमचं, हे तुम्ही देव आहे देव आहे जे सांगायला लागलात का नाही. 12 वर्षानंतर तो म्हटला, बरं का, त्यानं 12 वर्ष ऐकलं. आपल्याला 1-2 तास ऐकायला काय अडचण नाही हो, मला माहीत आहे, मी मगापासून तेच सांगतोय. पण त्यानं 12 वर्ष, आम्ही 12 वर्ष जर पाठशाळेत ऐकलं असेल तर तुम्हाला तासभर ऐकायला काय अडचण आहे. बरं, जे आम्ही तिथं ऐकलं, जे अभ्यास केला, तो मी सांगू का, कीर्तनात काय सांगावं, आपण जो अभ्यास केला तोच सांगावा, दुसरं सांगू नये महाराज. कीर्तनाच्या 3 गोष्टी सांगितल्या जातात. कीर्तनकारांचं समाजामध्ये योगदान काय याच्या संबंधाने 3 मुद्दे मला भावलेले. मी महाराजांच्या पुढं फार लहान आहे, पण मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये 3 गोष्टीची गरज आहे. एक अभ्यासाची गरज आहे, दुसरी सेवेची गरज आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी आचरणाची गरज आहे. विठ्ठल 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 म्हटलं, महाराज मी गेली 12 वर्ष झालं ऐकतोय, तुम्ही देव आहे म्हणता, मला काही जाणीव झाली नाही. म्हटले, इथंच असलेला जीव इथं असलेल्या शिवस्वरूपापर्यंत आत्तापर्यंत का गेला नाही? इथंच आहे म्हणताना जीव वेगळा नाही म्हणता, शिव वेगळा नाही म्हणता, आत्तापर्यंत का गेला नाही? गुरुजींनी सांगितलं, तुला उत्तर देतो. म्हटले, एक काम कर. म्हणले, काय? जा तेवढी लोखंडाची डबी घेऊन ये. ते गेला, ते लोखंडाची डबी आणली, गुरुजींना देऊन टाकली. आता देऊन टाकल्यानंतर आपलं काम संपलं का नाही? शिष्य फार गमतीचे असतात, पुढचं विचारत राहतात. असे तेव्हापासूनचे शिष्य आहेत, आत्ताच्या अशातला भाग नाही. पुढचं चौकशा करत बसायचं, उगाच चौकशा, इतक्या चौकशा लोक करत राहतात. आता मला सांगा, कीर्तन झाल्यानंतर तुम्ही जर मला विचारलं, महाराज ज्ञानेश्वरीतली ही ओवी सांगा, मला किती आनंद वाटेल. एखादा अभंग सांगा, मला बरं वाटेल. लोक ती विचारत नाहीत. कीर्तन झालं, महाराज तुमचं लग्न झालं, काय घेणं दिलं तुम्हाला? किती पोरं, किती पोरी, काय गरज काय आहे महाराज? संसाराच्याच गोष्टी बोलायच्या होत्या तर संतराज मंदिरात कशाला आलात? घर होतंच की आपल्याला. इथं येऊन सुद्धा जर तेच असेल तर उपयोग नाही महाराज. इथं येऊन सुद्धा ते असेल तर नाही चालत. ते शिष्याने विचारलं, गुरुजी तुम्ही मला ती डबी आणायला सांगितली खरी, पण या डबीत काय आहे? काय आहे या डबीत? गुरुजींच्या लक्षात आलं, हे कसा शिष्य आहे ते लक्षात. आणि लक्षात यावंच लागतं महाराज, त्याच्याशिवाय आम्हालाही महाराज होता येत नाही. ते आम्हाला लगे माहीत पाहिजे, ते कोण कसं आहे काय आहे ते आम्ही चेहरा बघितलं की कळून घेतो सगळं. ते लक्षात आलं. गुरुजींनी त्याला सांगितलं, याच्यात परीस आहे. म्हटले, परीस? जरा शांत राहिला आणि त्याला एकदम आश्चर्य वाटलं. तो म्हटला, महाराज तुम्ही सुद्धा खोटं बोलायचं? ते म्हणले, कुठं खोटं बोललो? अहो डबी लोखंडाची आहे आणि काय आहे म्हणून सांगता? परीस?
डबी तर लोखंडाची आणि काय सांगता परीस आहे. अहो साधी गोष्ट आहे, परीसाचा आणि लोखंडाचा संपर्क आला की ते लोखंड लोखंड राहत नाही, सोनं होतं. आणि तुम्ही तर म्हणता आम्हाला ही परीस आहे, काय उगाचच खोटं बोलायला लागलात. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं तसं नाराज होऊ नको म्हटले. तू म्हणतो तेही खरं आहे आणि मी म्हणतो तेही खरं आहे. तत्तू समन्वयात असं सूत्र आहे. गुरुजींचं कामच असतं समन्वय साधायचं. तू म्हणतो तेही खरं आहे, मी म्हणतो तेही खरं आहे. म्हणलं कसं खरं आहे? हे डबी लोखंडाची आहे ना. हो. याच्यात परीस आहे. अहो कसं परीस आहे? उघड म्हटलं डबी. डबी उघडली, त्याच्यात एक कागदाची पुडी होती. आणि कागदाची पुडी उकलली, त्याच्यात परीस होता. खोटं वाटत असेल, लोखंडाचा खिळा घे लाव. लोखंडाचा खिळा त्या परिसाला लावला, त्याचं सोनं झालं. त्या मुलाने विचारलं, गुरुजी या परिसाने या लोखंडाच्या खिळ्याला सोनं करून टाकलं, पण हा परीस ज्या लोखंडाच्या डबीत आहे त्याचं आत्तापर्यंत सोनं का झालं नाही? गुरुजींनी सांगितलं एकच कारण आहे, कागदाची पुडी. त्याला कारण काय आहे? फक्त एकच कारण आहे, कागदाची पुडी. हा कागद जोपर्यंत आहे ना तोपर्यंत इथंच असलेला परीस या लोखंडाला सोनं करू शकत नाही. तसं जोपर्यंत अज्ञानाचं आवरण आहे ना तोपर्यंत इथंच असलेला जीव शिवपदापर्यंत जाऊ शकत नाही. विठाला 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 विठाला. मग एक काम करावं लागेल, त्याच्यावरचं विकाराचं जे आवरण आहे ते फक्त बाजूला काढावं लागेल. तो का म्हणे चित्त करावे निर्मळ. मग येवोनी गोपाळ येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे तेथे फक्त त्याच्याकरता चित्त निर्मळ करावं लागेल. महाराज सांगतात असं चित्त निर्मळ केलेलं ज्यांनी आहे आणि मग येवोनी गोपाळ राहे तेथे भगवंताला त्या चित्तामध्ये साठवलेलं आहे, असं ज्यांचं घडलेलं आहे त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या साठविला हरी 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 त्यांची सरली घेर धार त्यांची सरली घेर धार हृदय मंदिरी हृदय मंदिरी त्यांची सरली घेर शांती सरली धार बार कुमाई 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 जतो बार कुमाई रकुमाई हो बार कुमाई बार कुमाई हो बार कुमाई 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 बोला पुंडलिक वरदे हरी बार घुमाई साठविला हरीजी ही हृदय मंदिरी त्यांची सरडी रझार झाला सफळ व्यापार. विठाला 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 विठाला. या
अभंगाचा विचार करत असताना आपली आत्तापर्यंत प्रस्तावना झाली. त्या प्रस्तावनेचा विषय एवढाच होता की आतच असलेला परमात्मा त्याचं ज्ञान करून घेण्याकरता काय करावं लागेल. आतच असलेला परमात्मा फक्त त्याच्यावरचं विकाराचं आवरण बाजूला काढलं की आहे त्या परमात्म्याचं ज्ञान होतं. वेगळ्या पद्धतीने आणून ठेवण्याची काही गरज नाही. तो जो परमात्मा आहे आतच असलेला परमात्मा तो ओळखला म्हणा किंवा सगुण रूपाच्या दृष्टीने तो परमात्मा साठवला म्हणा. आता दोन्ही अर्थ साठविला या शब्दाचे दोन्ही अर्थ आपल्याला घेता येण्यासारखे आहेत. काय घेता येण्यासारखे आहेत. निर्गुणाच्या दृष्टीने विचार केला की ओळखला असा शब्दाचा अर्थ घ्या आणि सगुणाच्या दृष्टीने विचार केला की तो जो असलेला परमात्मा हृदयामध्ये साठवला असा अर्थ घ्या. दोन्ही पद्धतीने आपल्याला पटवून देतो. उदाहरणं देऊन पटवून देतो. आपल्याला सावतामाळी महाराजांचं उदाहरण याच्याकरता प्रसिद्ध आहे. महाराजांनी भगवंताला हृदयामध्ये साठवलं ही सावतामाळी महाराजांची आपल्याला कथा प्रसिद्ध आहे. हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांना हृदयामध्ये साठवलं हेही आपल्याकडे प्रसिद्ध आहे की नाही. म्हणजे ही सगळी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर जर घेतली तर आपल्या लक्षात येईल साठविला हरी जिही हृदय मंदिरी. आता कधी कधी कोणी याच्यावर उगी खरं तर शंका येतात का नाही मला माहीत नाही, परंतु काही विद्यार्थी किंवा काही महाराज मंडळी पण याच्यावर शंका घेण्यासारखी आहे किंवा अभ्यास करणाऱ्या कोणालाही शंका येण्यासारखी आहे. लौकिक अर्थाने किंवा वाच्यार्थाने जर विचार करायला लागलो तर कोणती शंका येण्यासारखी आहे. अहो हृदय मंदिरी साठविला हरी असं तुम्ही म्हणता. हृदयामध्ये हरी साठवला म्हणता पण हृदय केवढं हरी केवढा मग साठवला कसा. अशी उगी शंका आपल्या लौकिकाच्या दृष्टीने वाच्यार्थाच्या दृष्टीने येण्यासारखे आहेत. पण याला काही फार अर्थ आहे असं मला वाटत नाही. पण तरीसुद्धा जरी अशा शंका येत असल्या तरी महाराजांचीच जर प्रमाणं किंवा गाथ्यातले अभंग जरा बघितले तर याची उत्तरं मिळून जातील. हृदय एवढा हरी कसा काही साठवला काही नाही. याला एकच उत्तर महाराजांनी दिलंय. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. एवढं जरी आपण वाचलं तरी लक्षात येईल. होय भक्ती केला तैसा. ज्याच्या अंतःकरणातली जशा पद्धतीची भक्ती असेल ज्याच्या अंतःकरणातला जशा पद्धतीचा भाव असेल तशा पद्धतीचा परमात्मा होतो. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ ओटाओटी. जशा पद्धतीचा भाव असेल ना तशा पद्धतीचं परमात्म्याचं आपल्याला काय आहे ते आपल्याला भगवान अवतार घेतात नाही का. एवढे अवतार घेतले. ते अखंडानंद सरस्वतीजी महाराजांनी एका ग्रंथामध्ये फार छान लिहिलं आहे. उत्तरेकडले अखंडानंद सरस्वतीजी महाराज त्यांनी असं लिहिलं आहे की देव अवतार घेतात. मग ते मत्स्य होतो कधी कच्छ होतो कधी वराह होतो काय नरसिंह परशुराम राम वगैरे वगैरे सगळे. ते अखंडानंद सरस्वतीजी महाराज म्हणायला लागले की मी जेव्हा देवाचे अवतार वाचायला लागतो तेव्हा मला खरंच देवाचं कौतुक वाटतं आणि थोडासा हेवावी वाटतो की काय देवाला किती त्रास झाला. कधी माशाच्या रूपाने यायचं कधी कासवाच्या रूपाने यायचं कधी वराहाच्या रूपाने यायचं. अरे 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 देवाला विनाकारण त्रास झाला. कोण म्हणतायत अखंडानंद सरस्वतीजी महाराज. पण तेच अखंडानंद सरस्वतीजी महाराज पुढलं वाक्य एक फार छान लिहितात. ते म्हणतात मी देवाकडे जेव्हा पाहत होतो तेव्हा मला वाटायचं की खरंच देवाला किती त्रास झाला. माशाच्या रूपाने कासवाच्या रूपाने यावं लागलं किती त्रास झाला. पण तेच अखंडानंद सरस्वती महाराज आज पुढं असं म्हणतात की मी जेव्हा भक्ताकडे पाहायला लागलो तेव्हा मात्र माझ्या लक्षात आलं की हा त्रास देवाला काहीच झाला नाही म्हटले. मग भक्ताने मनामध्ये जसा भाव निर्माण केला तसा भगवंताने अवतार घेतला म्हटले. भक्ताने मनामध्ये भाव जसा निर्माण केला तसा भगवंताने अवतार घेतला. होय भक्ती केला तैसा. विठ्ठल 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 या संबंधाने कित्येक कथा प्रसिद्ध आहेत. जशा पद्धतीने देवाला हवं आहे जशा पद्धतीने भक्ताला हवं आहे तशा पद्धतीने देव होतो. जशा पद्धतीने काय भक्ता करता देव काहीही करतो. कित्येक उदाहरणं आहेत. भक्ता करता हृदयामध्ये साठवला हे काही नवल नाही. भक्ता करता काहीही करतो. कोणतीही गोष्ट भक्ता करता करायला तयार होतो. मी तर अनेकदा सांगत असतो सगळ्या संत चरित्रामध्ये जर विचार केला तर भक्ता करता काहीही देण्याचं सामर्थ्य देवाचं आहे आणि भक्ता करता काहीही होण्याचं सामर्थ्य देवाचं आहे. कित्येक उदाहरणं आहेत याकडं. भक्ता करता काय ते गोरोबा काकांच्या चरित्रामध्ये भक्त्या काकांकरिता देव कुंभार झाले. ऐक नाही कथा प्रसिद्ध. काका करता देव कुंभार झाले ही कथा प्रसिद्ध आपल्याकडे सांगितली जाते ना. म्हणजे खरं पाहायला गेलं तिकडं जाण्याची आवश्यकता नाही तसं होण्याची आवश्यकता नाही तरीसुद्धा देव झाले का नाही. जाऊ द्या. जनाबाई बरोबर गोवऱ्या वेचणारा देव झाला. गोवऱ्या वेचण्याचं काम काही सामान्य असतं का साधं आहे का नाही. पण ते सुद्धा झालं. चोखोबारायाकरिता दायित्वाची भूमिका भगवंतांनी केली अशी कथा आपल्याला चोखोबारायांच्या चरित्रात मिळते का नाही. बघा ते नामदेव यांचं चरित्र फारच गोड.
मी अनेकदा सांगत असतो. ते नामदेवरायाच्या चरित्रात तर अशी गंमत आहे, भगवंतानी नामदेवरायाला आपली जागा दिली, इतकं प्रेम. आपली जागा, आपली जी विटेवरची जागा आहे ना, ती भगवंतानी नामदेवरायाला देऊन टाकली. म्हणजे ते दिवाळीचा सण सांगितला जातो, दिवाळीच्या आंघोळीचं वर्णन केलं जातं. ते दिवाळीच्या आंघोळीला त्या नामदेवरायाच्या आईने सांगितलं, नामदेवा आज मंदिरात झोपायला जाऊ नको. म्हटले का? तू सकाळी लवकर येणार नाही म्हटले. सकाळी काय एवढं लवकर यायची गरज आहे? ते म्हटले अरे उद्या दिवाळीची पहिली आंघोळ नाही का, अभ्यंग स्नान आहे, आंघोळीला इथं थांबलं पाहिजे तू, उगीतच म्हटले असं काही करू नको, म्हटले जाऊ नको. ते नामदेवरायांनी काही ऐकलं नाही. नामदेवराय गेले. नामदेवराय गेले, झोपले, पहाट झाली. झाल्यानंतर एकदम नामदेवरायाला जाग झाल्याबरोबर नामदेवरायाच्या लक्षात आलं आईनं आपल्याला बोलवलंय, आता आई नाराज होईल, गेलं पाहिजे. पण नामदेवरायाच्या लक्षात आलं मला घर आहे, मला आई आहे, मला वडील आहेत, म्हणून मी घरी जाऊ शकतो, मला सगळं होऊ शकतं. पण या देवाला कोण आहे? याला काही आई नाही, याला वडील नाही, कोण नाही, याला कोण पहिल्या आंघोळीला बोलवायचं, याला कोण आंघोळ घालायचं? म्हणून नामदेवरायांनी देवाला सांगितलं, देवा म्हटलं एक काम करू. म्हटले काय? खाली उतर. म्हटले बरं, ते दोघंच होते त्यामुळे ते असं म्हणायचे खाली उतर जरा, इकडे ये. ते नामदेवराय असं आरोतरं बोलायचे. त्यावेळेस असं दोघं असताना ते असे आरोतरं एकमेकाला बोलायचे, खाली उतर. देवाने विचारलं कशा करता, कशा करता? म्हटले खाली उतर म्हणतो. नाही म्हटले मी एक काम करू, दिवाळीची पहिली आंघोळ आहे आज. बरं म्हटले, मग दिवाळीची पहिली आंघोळ असल्यामुळे तू आंघोळ करण्याकरता माझ्याबरोबर घरी चल, आंघोळ करण्याकरता माझ्याबरोबर घरी चल. देवानी सांगितलं, नामदेवा असं मी कोणाच्याही घरी जात नसतो आणि मी कोणाच्याही घरी जात नाही म्हणूनच देव, असं देवानं कोणाच्याही घरी जायचं नसतं आणि असं बोलवल्या तर कधीच जायचं नसतं. त्याला फार मागं लागावं लागतं. बघा तुम्ही तारखा लगेच दिल्या तर उगीच म्हणायचं जरा गेलेलीच आहे, बघावीच लागेल, सांगून पाहतो, बघून इकडं करावं लागेल, त्याला विचारून पाहतो. हे उगे मी संतराज हे काही दाखवू नका बरं का, ती घोळ होईल ह्याच्यावर दाखवू नका युट्यूबवर. मी संतराज महाराजांच्या दरबारात आहे म्हणून बोलतो महाराज, नाहीतरी काय आहे दुसरं. पण दिशी कोण महत्त्व देतं लगेच? तसं देवाने सांगितलं असं मी येत नसतो म्हटले, असं नाही येत. ते नामदेवांनी सांगितलं, देवा ते तसलं सांगू नको, ते दुसऱ्याला सांगायचं मी येत नसतो, जात नसतो, हे ते. आमच्यासारख्याला काय, मी रोजच तुझ्याजवळ आहे, माझ्याकडे यायला काय अडचण आहे? हां, दुसऱ्याला एक ठीक आहे, पण मी जर रोज तुमच्याबरोबर असेल तर एखादी तारीख द्यायला, आता हे कंसातलं पुन्हा हे काय, आम्ही रोज तुमच्याबरोबर फिरायचं आणि तुम्ही आमचं ऐकायचं नाही, आम्ही तिथं येते हक्काने सांगायचं आपलं ऐकतात महाराज म्हणायचं आणि तुम्ही नाही म्हणायचं. फार गंमत असते महाराज जबाबदारी घेणाऱ्याची, फार गंमत असते. आणि तेवढं घेऊन जर एखादा महाराज नाही आला की मग बघायची गंमत कशी असते. हां, फार कठीण आहे. त्यामुळे तारीख घेताना घ्यायची सगळ्याची इच्छा असते, पण कुणी घ्यायची? तुम्ही करा की फोन, तुम्ही करा की फोन, अशी चर्चा असते फार सगळी. ते म्हणले तुम्ही म्हणा माझ्या घरी. म्हटले नाही यावं लागतं. अरे बाबा, मी आल्यानंतर इथं कोण देव म्हणून उभा राहणार, इथं कोण उभा राहणार? नामदेवांनी मधला मार्ग काढला, देवा एक काम करू, तू आंघोळ करून येईपर्यंत मी उभा राहतो म्हटले. तो आंघोळ करून येईपर्यंत मी उभा राहतो. आणि मग नामदेवराय विटेवर उभा राहिले. मला सगळा पुढचा इतिहास, सगळ्या कथा सांगण्यात आत्ता वेळ घालवायची नाही. आपलं जे पद आहे, आपली जी जागा आहे, ती सुद्धा भक्ताला दिली. हे भगवंताच्या अंतःकरणातलं भक्ताविषयीचं प्रेम आपल्याला दिसून येतं. भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं वास्तव्य काय करतं? भगवंताचं वास्तव्य भक्ताच्या अंतःकरणात काय करतं? तर आपल्या जवळचं सगळं भक्ताला देऊन टाकतं. आपुलेची पद देसी दासा, आपुलेची पद देसी दासा, आपुलेची पद देसी दासा. हा तुझा ईसा कोणी उदाराची राशी, कोणी उदाराची राशी, तुझा ईसा कोणी उदाराची राशी. कोणी उदाराची राशी. आपुलेची पद देसी दासा, आपुलेची पद देसी दासा, आपुलेची जागा देसी दासा. आपुलेची पद देशी दासा ही जर भाषा आपल्याला भगवंताच्या दृष्टीने जर पाहायची झाली तर मला आणखीन एक विषय याच्यातला सांगून पुढे जायचा आहे. भक्ताने भगवंताला हृदयामध्ये धारण करणं याची ताकद एवढी अशी आहे, भगवानही भक्ताला हृदयामध्ये धारण करतो. ऐका, भक्ताच्या हृदयामध्ये भगवान आणि भगवंताच्या हृदयामध्ये भक्त, हे दोन्ही गोष्टी आपल्याला समानतेने पाहता येण्यासारख्या आहेत. म्हणजे भक्त देवाकडे जाणं ही भक्तीच आहे आणि देव भक्ताकडे येणं हेही भक्तीच आहे. त्या ह्याच्यामध्ये कृष्णचरित्रामध्ये फार गोड कथा आहे. ते काही नाही म्हणे, सकाळची वेळ होती आणि नारदजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायला गेले. सकाळी भेटायला गेल्याबरोबर एकदम इकडं तिकडं कुठंच देव दिसेनात. बरं काय आहे, कोणाकडे कधी जावं याचे काही नियम आहेत महाराज.
कुणाकडे कधी जावं आता सकाळचं आटोपल्याशिवाय जावं का? सकाळचं त्यांचं काय आहे ते आटपावं, 10-10:30ला मग दरबार सुरू व्हायचा, मग जाणं ठीक आहे ना. पण नारदाला कोण अडवणार महाराज? काही एकदम सकाळ काही अहो फोनसुद्धा करताना कधी करावे, कोणाला करावे, वेळेची मर्यादा पाहिजे. लोक कधीही फोन करतात आणि ते मग वाजत बसतं, उगाच मध्येच वाजत बसतं, कधीही फोन करत राहतात, काही करत नाही महाराज. का बरं? कशा मला एकानी महाराज त्या म्हणजे वेळ कळत नाही. एकदा लॉकडाऊनचा पिरियड म्हणजे त्यावेळेस कोणालाच कार्यक्रम नाही आणि एकाने विनाकारण 12:30ला फोन केला मला, रात्री 12:30ला फोन केल्याबरोबर मी जरा घाबरलो. रात्रीचा फोन आला की आपण घाबरतो, काहीतरी घटना घडली काय की बाबा, म्हणून मी घाबरलो, एकदम उचलला. ते म्हणले महाराज बोलतायत का? म्हणलं बोलतो. का हो? नाही म्हटले पुढच्या मे महिन्यातली 16 तारीख शिल्लक आहे का? रात्री 12:30ला. काय गंमत आहे म्हणलं त्या माणसाला. म्हटलं अहो तुम्ही म्हटलं वेळ तरी बघायची नाही, मला वाटलं जागा असाल. अरे लॉकडाऊनमध्ये काय आता कुठं कीर्तनच नाही, काय करतो जागा राहून, काय करतो काय मला सांगा. आपलं सगळं शेड्यूल ठरलेलं होतं लॉकडाऊनमध्ये. सगळ्यांना बघा तुम्ही, आपण सगळ्यांचे सगळे नियम सगळे होते. सकाळचं पारायणाची वेळ, दुपारची भजनाची वेळ, संध्याकाळची जेवणाची वेळ, सगळ्या वेळा जिथल्या तिथं होत्या महाराज, सगळे घेते. पण आता ते म्हणजे लोक कधी कुणाला, नारद अगदी सकाळी गेले देवाकडे गेले, विचारलं देव कुठं आहेत, कुठंच देव सापडेना. रुक्मिणी मातेला विचारलं अय साहेब देव कुठं आहेत? ते रुक्मिणी मातेच्या मुखातून सहज वाक्य येऊन गेलं म्हणजे देवपूजा करायला लागलेत. नारदाला आश्चर्य वाटलं, देवपूजा करायला लागलेत, आम्ही देवाची पूजा करणं ठीक आहे, हे कोणाची पूजा करतात म्हटले. रुक्मिणी मातेने सांगितलं ते मला माहीत नाही, पण आंघोळ केली की देवघरात जाऊन बसतात, मग पूजा करतात का झोपतात आपल्याला माहीत नाही. त्यांनाही तसंच चालू आहे, आपल्याला जसं म्हणतात का नाही तसंच त्यांना सुद्धा चालू आहे. पूजा करतात का झोपतात माहीत नाही. नारदाने आश्चर्य वाटलं, देवाचा तो दरवाजा देवघराचा उघडला, आतमध्ये पाहिलं. पुढचं आश्चर्य आहे का, भगवान असे 16 नेसून बसलेले होते, त्या देवघरामध्ये सगळे देव होते आणि भगवान पूजा करत होते. नारदाने विचार केला या देवाच्या देवघरातले देव तरी बघावे कोणते आहेत, म्हणून खाली वाकून पाहिलं. नारदाला आश्चर्य वाटायला लागलं, कारण त्याच्या ज्या मूर्त्या होत्या त्या एकाही देवाच्या मूर्त्या नव्हत्या, त्या सगळ्या भक्तांच्या मूर्त्या होत्या. त्याच्यामध्ये मग नारदाची मूर्ती आहे, त्याच्यामध्ये उद्धवाची मूर्ती आहे, त्याच्यामध्ये अर्जुनाची मूर्ती आहे. आणि मग नेमकं नारदाच्याच मूर्तीची पूजा चाललेली होती. नारदांनी विचारलं देवा काय करताय? भगवंतांनी सांगितलं तुम्ही मला हृदयामध्ये ठेवलं की माझ्या हृदयामध्ये तुम्ही आपोआप येऊन बसला, तुम्ही माझी पूजा करता आणि मी तुमची पूजा करतो, यालाच देवभक्ताचं नातं म्हणायचं. विठाला विठ्ठल विठाला 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 विठाला. साठविला हरीजी ही हृदय मंदिरी हे का हृदयाला वापरलं, हे उपमा का दिली, याच्याकरता काय सादृश्यता आहे, याचाही स्वतंत्र विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. मंदिर कसं असतं आणि हृदय कसं आहे, याच्यामध्ये काही सादृश्यता आहे का, मगच आपल्याला मंदिरी म्हणता येईल ना. मंदिर या शब्दाचा विचार करत असताना आमचे वडील गुरुवरे दादा एक वाक्य सांगत असतात, मंदिर कशाला म्हणायचं? म म्हणजे मन, दी म्हणजे दिव्य आणि र म्हणजे रमण. मन दिव्य स्वरूपामध्ये जिथं रमतं त्याला मंदिर असं म्हटलं जातं. मंदिर या शब्दाचा अर्थच आहे मन दिव्य स्वरूपामध्ये रमलं जाई पाहिजे, अशा पद्धतीने दिव्य स्वरूपामध्ये रमणारं असं हे हृदय असल्यामुळे हृदय मंदिरी हा हरी साठविला. असं ज्यांचं घडलं त्यांची सरली येरझार, झाला सफळ व्यापार, त्यांची येरझार संपली. आता हे येरझार संपली म्हणजे काय, दोन अर्थ सांगतो. येण्या जाण्याच्या पलीकडे गेले असं म्हणा किंवा येणं जाणं त्यांच्या हातात आलं असं म्हणा. दोन्ही अर्थ आपल्याला लागता येण्यासारखे आहेत. त्यांची सरली येरझार याचा अर्थ येण्या जाण्याच्या पलीकडे गेले, जन्म मरण अभाव रूपी मोक्ष त्यांना प्राप्त झाला असा एक अर्थ करा जीवनमुक्ताच्या दृष्टीने. आणि दुसरा अर्थ आपल्याला असा करा, येणं जाणं त्यांच्या हातात आलं म्हणजे संतांच्या दृष्टीने विचार करा. ज्ञानोबारांच्या हातात आहे येणं जाणं, नामदेव यांच्या हातात आहे येणं जाणं, मानकोजी महाराजांच्या हातात आहे येणं जाणं, संतराज महाराजांच्या हातात आहे येणं जाणं. हे येणं जाणं हातात आहे असाही अर्थ केला तरी हरकत नाही. त्यांची सरली येरझार, झाला सफळ व्यापार, एवढ्यावर थांबत नाहीत. तर तो जो असलेला परमात्मा ज्यांच्या हातामध्ये आला, हरी आला हातात, मग कैची भय चिंता, भयही शिल्लक राहिलं नाही, चिंताही शिल्लक राहिली नाही, असा तो हरी परमात्मा ज्यांच्या हातामध्ये आला. त्यांची सरली येरझार, झाला सफळ व्यापार. या हरीने काय काय केलं, भय घालवलं, चिंता घालवलं एवढं नाही, काहीच जीवनात उरू दिलं नाही. अभंगाचं शेवटचं चरण महाराज सांगतात, तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, हो तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी,
तुका म्हणे हरी हो 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 तुका म्हणे हरी हो तुका म्हणे हरी हो तुका म्हणे हरी हा तुका म्हणे हरी हो तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी हो तुका म्हणे हरी तुका म्हणे काही उरा देवर 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 त्यांची सरली एर झार त्यांची सरली एर झार हो त्यांची सरली एर झार त्यांची सरली एर झार हो त्यांची सरली झार त्यांची सरली एर झार त्यांची सरली झार झाला सफळ व्यापार रे तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. भगवान श्रीहरीने काय केलं? काही उरो नेदी उरी. ज्यांच्या जीवनामध्ये हरी आला त्यांच्या जीवनामध्ये बाकी काहीही उरलं नाही. काही उरो नेदी उरी, काहीही शिल्लक राहिलं नाही. ऐका आता, काही उरलं नाही याचा अर्थ काहीतरी उरलं. लवकर लक्षात येणार नाही. मी एक प्रमाण सांगून पुढे जातो. वेदांतातलं एक प्रमाण आहे याच्याकरिता. त्याला अनुपलब्धी प्रमाण असं म्हटलं जातं. काही इथं नाही याचा अर्थ काहीतरी आहे. काही इथं नाही काय आहे ते वेदांताने असं सांगितलं आहे. अभावाचं ज्ञान करून देणारं जे प्रमाण आहे त्याला अनुपलब्धी प्रमाण असं म्हटलं जातं. अभावाचं ज्ञान ते 6 प्रमाण आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण. आता प्रत्यक्ष कशाला म्हणायचं, अनुमान कशाला म्हणायचं, शब्द कशाला म्हणायचं, उपमान कशाला म्हणायचं आणि अर्थापत्ती कशाला म्हणायचं, हे 5 प्रमाणाचा स्वतंत्र विचार आहे. मला इथं विषय फक्त अनुपलब्धी प्रमाणाचा मांडायचा आहे. अनुपलब्धी प्रमाण कशाला म्हटलं जातं? अभावाचं ज्ञान करून देणारं जे प्रमाण आहे त्याला अनुपलब्धी प्रमाण म्हटलं जातं. उदाहरण याच्याकरता दिलं जातं. हा रुमाल आहे. इथं रुमाल डोळ्यासमोर दिसतोय. तुम्ही हा रुमाल आहे असं म्हटला, याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणा. बरोबर आहे. पण हा रुमाल इथून बाजूला काढला आणि मग रुमाल बाजूला काढल्यानंतर तुम्ही असं म्हणायला लागला इथं रुमाल नाही. बरोबर आहे का नाही? इथं रुमाल नाही. आमचे गुरुजी भाऊ असं सांगायचे, इथं रुमाल नाही हे तरी आहे ना, याला म्हणा अनुपलब्धी प्रमाण. कळालं का बघा? इथं रुमाल नाही हे तरी आहे ना, म्हणजे रुमाल नाही त्या नाहीचं अस्तित्व दाखवणारा जे प्रमाण त्याला म्हणायचं अनुपलब्धी प्रमाण. विठ्ठल 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 तसं काही उरो नेदी उरी, काहीही शिल्लक राहिलं नाही याचं अस्तित्व दाखवणारं जे प्रमाण आहे ते अनुपलब्धी प्रमाण आहे. इथं काहीही शिल्लक राहिलं नाही म्हणजे हरी शिल्लक राहिला. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. काही उरो नेदी उरी हे संसाराच्या बाबतीत आणि उरला उरे विठ्ठल हे परमार्थाच्या बाबतीत. त्यामुळे तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी असं ज्यांच्या जीवनात घडलं, महाराज म्हणतात त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. 3 गोष्टी इथं आहेत या अभंगामध्ये. साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार. हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली येरझार. आणि तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी त्यांची सरली येरझार. हा त्यांचे शब्द या तिघांकडे लावायला आपल्याला हरकत नाही. या तिघांचाही विचार आपल्याला या संबंधाने विचार करता येईल. आता हे 3 वेगवेगळे आहेत का हो?
म्हणजे साठविला हरी जिही हृदय मंदिरी असे संत वेगळे, हरी आला हाता मग कैची भय चिंता असे संत वेगळे, आणि तुका म्हणे हरी काही उरो निधी उरी असे संत वेगळे, असं नाही. असे 3 वेगवेगळे संत नाहीत. फक्त हे 3 पद्धतीचं वर्णन एकाच संतांचं केलेलं दिसून येतं. 3ही पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने वर्णन पाहता येण्यासारखं आहे असं म्हणा. किंवा हे 3 गोष्टी तिघांकडे लावा, हरकत येत नाही आपल्याला. या 3 गोष्टी तिघांकडे लावा. आपण ज्या भूमीमध्ये आहोत, या भूमीमध्ये आहोत. खरं तरी इथं संतराज महाराजांची समाधी आहे, यशोदा मैयांची समाधी आहे. आणि मला महाराजांनी सांगितलं की इथं एक बोधले महाराजांची समाधी आहे. कोणत्या बोधले महाराजांची माहीत नाही, पण आहे असं सांगितलं. महाराज मला म्हटले की इथं एक बोधले बुवांचा भंडारा म्हणून आम्ही आषाढात भंडारा करतो. बोधले महाराज, खरं तर संतराज महाराजांच्या समाधीकरिता तर मी येतो, पण त्या निमित्ताने आमचे पूर्वज जे कोणी असतील त्यांचं दर्शन वर्षातून एकदा तरी घडतं. याच्याकरता धावत पळत का होईना पण संगम आम्ही गाठतो. महाराज इथपर्यंत येण्याचं कारण इथं 3ही दर्शनं एकदम होतात ना. संतराज महाराजांचं दर्शन होतं, यशोदामय्यांचं दर्शन होतं, आणि आमची जी मूळ पुरुष आहे त्या बोधले महाराजांचं दर्शन होतं. मला वाटतं की हे 3 प्रमाणे या तिघांकडे लावा. साठविला हरी जिही हृदय मंदिरी संतराज महाराजांकडे लावा, हरी आला हाता मग कैची भय चिंता यशोदामय्यांकडे लावा, आणि तुका म्हणे हरी काही उरो निधी उरी बोधले महाराजांकडे लावा, आणि आशांची सरली येर झार असं म्हणून रिकामं व्हा. झालं का नाही हो? झालं की कीर्तन? आता ऐकू नका, संपलं. खरं सांगितलं. 3ही प्रमाणे तिघांकडे लावले. अशा पद्धतीने या अभंगाकडे पाहता येण्यासारखं आहे. एका पवित्र भूमीमध्ये हा उत्सव संपन्न होत आहे. एक प्रासादिक भूमी आहे. अनेकांचे पाय या भूमीला लाभलेले आहेत. आणि पूज्यश्री महाराज अतिशय सामर्थ्याने हे संस्थान सगळं चालवित आहेत. अलीकडल्या काळामध्ये खरं तर गेल्या वर्षीही बोललो असेल की इथं यावं अशी खूप दिवसाची इच्छा महाराजांचीही होती, माझीही होती. मला पुन्हा आठवतं एक नाव, म्हणजे महाराज तर प्रतिवर्षी फोन करायचे, पण नेमकं माघवारी येत असल्यामुळे आणि पुढं आमचे काही परंपरेचे कार्यक्रम असल्यामुळे नाही म्हणायचो. म्हणजे मी तसं नाही म्हणत नव्हतो. हां, ते मगाचं लक्षात ठेवू नका. तसलं मी तसं नाही म्हणत नव्हतो. ते जरा जास्त वेळ लावला की प्रेस्टीज वाढतं, तसलं नव्हता माझा. तसा आयुष्यात कधी माझा विचार नसतो. नाथ महाराजांना माझा स्वभाव सगळा माहीत आहे. पण खरंच माझ्या काही परंपरेच्या अडचणी असायच्या. एक तर बराच काळ कॉलेजमध्ये गेलेला असल्यामुळे कॉलेजच्या अडचणी असायच्या. पुढं वारी माघवारी येत असल्यामुळे 9मीपासून तर आम्हाला कुठंच हालता येत नाही, आणि पुढं त्रयोदशीपासून आमचा नियमाचा कर्नाटकातला उत्सव असायचा. त्यामुळे प्रतिवर्षी महाराजांना मी म्हणायचो. मला एकदा फोन आलेला आठवत आहे, वैकुंठवासी प्रातस्मरणीय महादेव महाराज जगताप त्यांचा फोन आलेला आठवत आहे. त्यांनी मला अगदी म्हणजे दरडावून सांगितलं होतं, तुला काही कळतंय का नाही म्हटले. ते जयंता म्हणायचे मला, तुला काही कळतं का नाही म्हटले, तुला इथं येता येत नाही. महाराजांचा एकदा फोन मला आठवत आहे. पण म्हणजे अशा सगळ्या मंडळींचे पाय या भूमीला लागलेले आहेत. त्यामुळे ही एक पवित्र भूमी आहे, प्रासादिक भूमी आहे. महाराजांच्या नेतृत्वामध्ये हे संस्थान एक नावारूपाला येत असलेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि आपणही त्या संस्थांचे एक अविभाज्य घटक असल्यामुळे कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने संस्थांची सेवा आपल्या सगळ्यांकडून होते आहे. आणि तीच काहीतरी आपली काहीतरी पुण्याची पावती असेल असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा ही सेवा संतराज महाराजांच्या चरणी. आजचा दिवस हा यशोदामय्यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. त्यामुळे महाराजांनी मला मागेच सांगितलं आहे, सप्तमी हा आमच्यातला परंपरेतला एक मानाचा चांगला दिवस आहे. त्यामुळे खरं तर संतराज महाराजांचा काल, मानकोजी महाराजांचा काल हा 300 वर्षापूर्वी एकत्रित काल आहे. एकत्रित. आता या दोघांची वर्णनं नामदेवांनी कशी केली ती गोष्ट गौण आहे. त्याच्यात आता जास्त त्या वादाच्या भोवऱ्यामध्ये मला पडायचं नाही. परंतु कालावधी म्हणायला गेला तर तुकाराम महाराज, संतराज महाराज, मानकोजी महाराज ही सगळा एक असणारा काल. त्यामुळे एका असलेला हा काल असल्यामुळे आजच्या दिवशी इथं यशोदामय्यांची ही एक पर्व काळावरची सेवा आहे असं म्हणायला हरकत नाही. ती सेवा महाराजांनी माझ्याकडे दिली. जेवढे शक्य आहे तेवढी ही सेवा करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण सेवा यशोदामय्यांच्या चरणी समर्पित करू आणि याच ठिकाणी थांबू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, बोला पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, हा विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले कुरी विडी वाकुडी उत्तरे, महाराज हा नाही विचारिला अधिकार महापुराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा बाया पैकी महापुराध महाराज तुम्ही सिद्ध.
कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.